राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हा 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी 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 हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी 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 हरि जय जय राम कृष्ण हरी 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 जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहार भरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल बरवा
तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरि जय कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हे चिदान देगा देवा हे दान देगा देवा हे चिदान देगा देवा हे दान देगा देवा हा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा हा हे चिदान देगा देवा हे दान देगा देवा हे चिदान देगा देवा हे दान देगा देवा हा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा हा गुण गाईन आवडी गायीन आवडी हा गुण गाईन आवडी गुण गायीन आवडी हा हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी याचे माझे सर्व दोडी याचे माझे सर्व दोडी याचे माझे सर्व दोडी याचे माझे सर्व दोडी हा नलगे मुक्ती अन संपदा नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्ती अन संपदा नलगे मुक्ती धन संपदा हा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग येई सदा संत संग येई सदा संत संग येई सदा संत संग येई सदा हा गुण गाईन आवडी गायीन आवडी हा गुण गाईन आवडी गायीन आवडी हा हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी याचे माझे सर्व दोडी याचे माझे सर्व दोडी याचे माझे सर्व दोडी याचे माझी सर्व दोडी हा तुका म्हणे गर्भवासी कामने गर्भवासी हा तुका म्हणे गर्भवासी कामने गर्भवासी हा सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी तुझे घालावे आमासी तुझे घालावे आमासी तुझे घालावे आमासी तुझे घालावे आमासी हा गुण गाईन आवडी गायीन आवडी गुण गाईन आवडी गायीन आवडी हा हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी याचे माझे सर्व जोडी याचे माझे सर्व जोडी याचे माझे सर्व जोडी याच माझे सर्व जोडी ठोबा रखुमार पार कुमार जय जय विठोबा कुमार पार कुमार हा 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 विठोबा रखुमार पार कुमार जय जय विठोबा रखुमार पार कुमार जय जय विठोबा रखुमार पार कुमार जय 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 विठोबा रखुमार
विठोबा कुमार जय विठोबा कुमार बोला 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 हा जय जय विठोबा कुमार विठोबा कुमार जय जय विठोबा कुमार जय विठोबा कुमार जय विठोबा कुमार जय विठोबा कुमार विठोबा कुमार जय विठोबा कुमार जय जय विठोबा कुमार हा 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 जय जय विठोबा कुमार जय विठोबा कुमार जय जय विठोबा कुमार जय जय विठोबा कुमार बोला याची दान देवा देवा याची दान देवा देवा याची दान देवा देवा याची दान देवा देवा तुझा विसर व्हावा तुझा विसर व्हावा गुण गाईन आवडी गुण गाईन तुझा विसर भावा तुझा विसर भावा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा याची दान देवा देवा याची दान देवा देवा तुझा विसर व्हावा तुझा विसर व्हावा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 बोला पुंडलिक वधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 नमो विठ्ठला झिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया पांडुरंगा करू प्रथम नमन पुढ्या पुढ्या पुरुष मंडळी पुढ्या करोनी विनवनी पायी ठेवी तो माथा करोनी विनवनी पायी ठेवी तो माथा बोला माझे पंढरीनाथा पळसावी विनंती माझी पंढरीनाथा
हवी विनंती माझी पंढरीनाथा. ओ पळसावी विनंती माझी पंढरीनाथा. परसावी विनंती माझी पंढरीनाथा. अखंडित असावे ऐसे वाटते काही. अखंडित असावे ऐसे वाटते काही. अखंडित असावे ऐसे वाटते पायी. अखंडित असावे ऐसे वाटते पायी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम. करुण विनवनीच्या इच्छितो माता प्रसा विनंती पंढरीनाथा. प्रस्तुत चालू असलेला अखंड नामयज्ञ निमित्त पुरुषोत्तम मास अधिक मास. आता 7 दिवस आपण सगळं ऐकतोय काय मास काय मास सगळं चालूच आहे 4 दिवस. आता वेगळ्याने काय सांगायचं आहे त्याच्यापेक्षा चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आहे फक्त पुरुषोत्तम मास अधिक मास. त्या सप्त्यातील शेवटची एकादशीची जागरणची कीर्ता मामादेव माझा गुरु संत बाळूमामा त्यांच्या कृपेने माझ्या वाट्याला आले समजतो. जे काय माझ्या गुरु माझ्याकडून वजवून घेतील बोलून घेतील ते मी बोलायचा प्रयत्न करतो. या सोहळ्यामध्ये एक निमित्त मात्र झालं की अधिक मास आहे. अधिक मासामध्ये काहीतरी पुण्य करावं काहीतरी नामस्मरण घडावं या निमित्ताने हा सोहळा साकार झाला. आणि हा साकार करण्याकरता आपल्या भागातीलच नवीन कीर्तनकार प्रवचनकार ह्या सगळ्यांना घेऊन हा सोहळा साजरा करायचा. कारण इतर वेळा आपण मोठे मोठे वक्ते आणतो मोठे मोठे कीर्तनकार आणतो तो सोहळा करतो तो वेगळा. पण हा आपला हा सुख सोहळा सोयरी नाही. हा करण्याकरता आपण हा आपल्या भागातील कीर्तनकार प्रवचनकार घेऊन हा सोहळा साजरा करायचा प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्नाला मामाने सगळ्यांना आम्हाला यश दिलं. सगळे कीर्तनकार प्रवचनकार ज्याच्यापर्यंत आपापल्यापर्यंत बोलून गेले आपली वचनं सांगून गेली. ते आज शेवटची पाळी जागराची सेवा माझ्याकडे आल्या. मी सुद्धा थोडेफार सांगायचा प्रयत्न करेन. मी सुद्धा आता असा काय मोठा कीर्तनकार असं काय नाही पण मामांची कृपा झाली आणि ह्या दगडाला पादर फुटला. मामांची कृपा झाली आणि ह्या दगडाला वाचा फुटली. आणि त्या वाचेद्वारे मी तुम्हाला बोलायचा शब्द प्रयत्न करेन. सेवेकरता घेतलेला जगतवंत जगद्गुरु तुकोबराय यांचा मागणीपर प्रसंगाचा अभंग आहे. कारण संपदाचा नियम आहे सुरुवात रूपावर नामावर आणि शेवट मागणीपर. का मागणीपर? कारण जी काय आपण 8 दिवस इथे सेवा केली असतो सप्त्यामध्ये जे आपण 8 दिवस सेवा करतो त्या सेवेचं फळ म्हणून आज भगवंताकडे मागायचं असतं. भगवंताकडे मागायचं असतं आणि ते मागण्याकरता हा घेतलेला अभंग. हेची धान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी. नरगे मुक्ती अन संपदा संत संग देई सदा. गुण गायीना आवडी हीच माझी सर्व जोडी. तुखा म्हणे गर्भवासी सुखे घालावी आमासी. गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल 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 विठ्ठल. असा हा मागणीपर जगतवंद जगद्गुरु तुकोबराय यांचा सगळ्यांच्या पाठांतर असणारा अभंग आहे. ह्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय जगाच्या मालकाकडे भगवंताकडे काहीतरी मागतात. काहीतरी मागतात. जे काही मागतो तो तुम्ही आम्ही असतो. कुणाकडे काही मागायला गेलो तुम्ही आम्ही मनुष्य मागतो मनुष्यदात मागतो. पण मागायला होतो तो देव आहे. आम्हाला मागायला भाग पाडतो तो जगाचा मालक आहे. पण याच्यातून काय मागायचं आणि काय नाही हे ज्याला कळले ते संत झाले. देवाकडून काय मागायचं आणि काय मागून घेणे हे ज्याला कळलं ते संत झाले. आणि तेच संत जगद्गुरु तुकोबराय आहेत आज देवाकडे मागतात. आपण बरेच कीर्तनकारामध्ये किंवा प्रवचनामध्ये ऐकलं की भगवंताकडे संतांनी कधी काय मागितलं नाही. पण हाच तुकोबराय का मागतात बरं? तुकोबराय आज का मागतात? पण त्यांनी काय वेगळं मागितलं काय? हेची दान देगा देवा. काय मागितलंय? हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तो भगवंताने म्हणावं तुकोबराय तुमच्या 7 पिढीने आता पण माझ्या काही मागितलं नाही मग तुम्ही आज मागताय.
तुम्ही आज मागताय. मी आतुर होतो तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागावं मागावं म्हणून, पण तुमच्या 7 पिढीने कधी माझ्याकडे मागितलं नाही. पण आज तुम्ही मागताय, पण काय मागताय? शेच मागताय की हिच दान देगा देवा. हे दान दिलं, तुम्ही पुढं काय करणार? काय नाही म्हणले भगवंता, तुझं गुण गायीना आवडी, तुझं गुण गायीना आवडी, हीच माझी सर्व जोडी. ठीक आहे देवा म्हणले, तुकोबा आहे, तुम्हाला ते पण दिलं. पुढं मग तुम्हाला हे सगळं हट्टास करायचं म्हणजे तुम्हाला मग आता धन दौलत पाहिजे, संसार करायचं म्हणजे सगळं आहे काय, सगळं पाहिजे, धन दौलत गाडी सगळं पाहिजे. तेव्हा तुकोबा सांगतात, देवा मला धन संपदा काही नको, मला धन संपदा काही नको, फक्त द्यायचं आहे तर एकच दे, संत संग दे सदा. काय दे? संतांची संगत दे, मला बाकीचं काय देऊ नको. मग देव म्हणतात, तुकोबा आहे, तुम्ही सगळं मागताय ठीक आहे, म्हणजे सगळं मागण्याकरता काय केलं पाहिजे? नरदेव जन्माला आलं पाहिजे, मनुष्य जन्माला आलं पाहिजे. मनुष्य जन्म यायचं म्हणलं की गर्भीची यातना भोगून यायला पाहिजे. मग तुम्हाला माहिती आहे गर्भीची यातना काय आहे? बाळ जेवायला बलमाला येत असताना आईच्या उदरातून बाहेर पडतं, पण आईच्या उदरात 9 महिने असताना ते काय काय सोसतं, ते सोसून तुम्हाला बाहेर आलं पाहिजे. ते भगवंत कोणाला सांगतात? तुकोबारायांना बोलतात. पण त्यावसा तुकोबाराय म्हणतात, देवा आम्हाला गर्भवास किती सोसावा लागू दे, पण सोसल्यानंतर बाहेर आल्यानंतर सुद्धा तुझं गुण गायला मिळतंय ना, बस आम्हाला कितीही त्रास होऊ दे, मी त्या त्रासाकडे बघणार नाही. फक्त मला एकच पाहिजे, तुझं गुण गायचं आहे. त्याकरता मला काही अट्टास होऊ दे, काही त्रास होऊ दे, गर्भावर सोसायला लागू दे, तू सोसतो, पण तुझं गुण मला गायचा आहे. असा हा साधा आणि सोपा 4 चरणांचा अभंग सोडवायचा प्रयत्न केला. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून कुणाकडे काय मागावं हे ज्याला कळतं ते संत असतात. कारण मागत असताना एक पद्धत आहे, देवानं दिलेलं सरत नाही. दोन्ही म्हणाय ना, देवानं दिलेलं सरत नाही, माणसानं दिलेलं पुरत नाही, आईबापानं दिलेलं उरत नाही, आईबापानं दिलेलं उरत नाही. सत्य कधी मरत नाही, सत्य कधी मरत नाही, सत्य कधी मरत नाही, आणि खोटं कधी जिरत नाही. खोटं कधी जिरलंय ते कधी ना कधी तरी, खोटं कधी जिरत नाही. जहर कधी पचत नाही, जहर कधी पचत नाही. हा जीव परमार्थ करत नाही. समुद्र कशानं भरत नाही, समुद्र भरलाय कधी? समुद्र कशानं भरत नाही. आणि हे सगळं तुम्हा मला कळत नाही. काय कळतं? कारण का आपण तिथपर्यंत जात नाही, म्हणून आम्हाला कळत नाही. विठ्ठल 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 म्हणून जगत तुकोबराय मागतात की देवा मला द्यायचं आहे तुला तर एकच दे, की हिची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. कशा करता? तुम्ही आम्ही तर देवाकडे गेलो तर काय काय मागतो, मागणी करा बघू. आमचे 2 रुपये 5 रुपयाचा कापूर, आता महागाई सोडा, 5 रुपयाचा कापूर, 50 रुपयाचा नारळ, लय आता 51 रुपये दक्षिणात ठेवतो, आणि मागणं देवावर किती मागतो यादीच काढतो. काढतो का नाही यादी? संतांनी हे मागितलं काय हो? संतांनी मागितलं? संतांनी एकच मागितलं, द्यायचं ना देवा मला एकच दे, शेची दान दे गा देवा. म्हणजे फक्त संतांनीच मागितलं काय? अनेक थोर पुरुषांना मागितले. रामायणमध्ये ज्या वेळा जटायू पक्षाचा वध झाला आणि जटायूला रामप्रभू भेटले, शेवटच्या क्षणी मांडीवरती घेतलं आणि जटायूला विचारलं, जटायू पक्षी की तुम्हाला काय पाहिजे सांगा, मी तुम्हाला हायसं जिवंत करू. तर जटायूनं काय म्हणावं? देवा तुम्ही आता मला जिवंत करशिला, पण तुमच्या मांडीवर जे मला मरण येतंय हे मला कधी करत मिळणार नाही. तुम्हाला काय द्या हेच द्या. तिने काय मागितलं? हेच द्या. अहो साक्षात जगाचा मालक समोर आहे, तुम्ही आम्ही काय काय मागितलं असतो विचार करा, काय काय मागितलं असतो. पण जटायू पक्षानं काय मागितला? योनीनं पक्ष आहे, योनीनं पक्ष आहे तरी त्याला मागायला कळतं. आपण योनीनं माणूस आहे, आम्हाला बुद्धी आहे तरी आम्ही काय काय मागतो बघा. सोडून द्या प्रसंग, रामायणातला प्रसंग आहे हा. झाला तोच प्रसंग ज्या वेळा रावणाला सुद्धा रामप्रभूने मारलं, रावण सुद्धा मारल्यानंतर शेवटी भगवंताला कळवळा आला, भगवंताला कळवळा आले. रामप्रभू रावणाच्या जवळ गेले, त्यावेळेस रावणाची मांडी आपल्या मांडीवरती घेतली, डोकं मांडीवर घेतलं, आणि तेव्हा रावणाला सुद्धा विचारतात, तुम्ही रावण जरी त्या रामप्रभूंचा शत्रू असला, वैरी असला,
पण तो शिवभक्त आहे. त्याच्या इतका ज्ञानी कुणी नव्हता. फक्त एकच चूक झाली, जगाच्या मालकीवर लक्ष ठेवलं, तेवढी एकच चूक सोडली. रावणा इतका ज्ञानी कुणी नव्हता, त्याच्या इतका गुणी कुणी नव्हता, पण एकच चूक घडली. तसं तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये एकच चूक अशी घडती की सगळं आपलं आयुष्य पालटतं. एकच चूक घडली, आयुष्य पालटतं. एकच चूक रावणाकडनं झाली, पण तरी सुद्धा भगवंताला कळवा यावा. भगवंताला मांडीवर घेतल्यानंतर विचारा, रावणा, रावणजी तुम्हाला काय पाहिजे सांगा, तुम्हाला मुक्ती देऊ, तुम्हाला मुक्ती देऊ. तेव्हा रावणाला पण तेच मागितलं, देवा तुम्ही मुक्ती मला ह्या जन्मी देशीला, पण तुमच्या मांडीवरती मला कधी जीव सोडायला मिळणार नाही. तुमची मांडी मला परत कधी मिळणार नाही. मी जीव घेऊन काय करू, मी मुक्ती घेऊन काय करू. त्यावेळेस त्यांनी तेच मागितलं. असं अनेक थोर संतांनी, अनेक थोर पुरुषांनी हेच मागितले देवाकडे, देवा आम्हाला काही नको, द्यायचं आहे ना संत संगत दे, ह्याची दान दे. कारण का तुझा आम्हाला आयुष्यभर गुण गायचा आहे, आयुष्यभर गुण गायचा आहे. गुण. बीड भागामध्ये एक सात्विक सदाचारी वारकरी आहे, त्याचं नाव आहे जोगा परमानंद. काय नाव आहे? जोगा परमानंद. बीड भागातला एक चांगला वारकरी आहे, निष्ठावंत वारकरी. श्रद्धेनं भगवंताची उपासना करावी, भगवंताला आग्रवावं आणि त्याची नित्य उपासना करावी. त्याचा एक नियम होता, आपल्या घरापासून बाहेर पडलं की भगवंताच्या मंदिरापर्यंत जाऊस तर तो दंडवत घालायचा. कसा? दंडवत घालून देवापर्यंत जायचा. एक दंडवत घातला की एक श्लोक म्हणावा, एक दंडवत घालावा आणि एक श्लोक म्हणावा. असे कमीत कमी 100-125 दंडवत त्याचे होत असतील. 100-125 श्लोक रोज नियमाने व्हायचे. बरोबर आरतीच्या वेळा तो मंदिरामध्ये जायचा, आरती व्हायची. आरती झाल्यानंतर भगवंताच्या अंगावर जे आपण अभिषेक करून तीर्थ करतो, तीर्थ घ्यावं आणि त्याने मागं फिरावं, आपल्या दिवसभर संसार लागावं, दुसऱ्या दिवशी तेच करावं. हा त्याचा कायमचा नित्य नेम होता. कुणाचा? जोगा परमानंदाचा. एक दिवशी असं झालं, पावसाळ्याचा दिवस आहेत, तो नित्य नेमाने सकाळी लवकर उठलेत, दंडवत घालत श्लोक म्हणत ते मंदिरापर्यंत चालल्यात. भर चौकामध्ये आलं आणि त्या चौकामध्ये काय झालं, त्या चौकामध्ये एक कापडाचं दुकान आहे, मोठं कापडाचं दुकान आहे. आणि त्या दुकानचा रोज त्याला बघत होता की रोज हा पुरुष, रोज हा वारकरी नित्य नेमानं भगवंताला दंडवत घाल जातो, पण त्याच्या अंगावरचे कपडे घाण होतात, अंगावरचे कपडे फाटतात. दंडवत घालायचं म्हणलं की सोपं आहे काय? कपडे फाटणार, कपडे घाण होणार. तो कळवळा त्या व्यापाऱ्याला आला आणि त्या व्यापाऱ्याने त्याला बोलवून घेतलं आणि सांगितलं, महाराज मी रोज बघतो म्हणजे तुम्ही रोज ह्या भगवंताला दंडवत घालून मंदिरापर्यंत जाताय, पण तुमचे कपडे खराब होतात. मला असं वाटतं मी तुम्हाला एक मखमली कपडा देणार आहे, तुम्ही शाल पांघरून घ्या आणि तुम्ही मंदिरापर्यंत जा. तेव्हा तो परमानंद सांगतात, म्हणले बाबा हो महाराज मालक, हा कपडा म्हणजे मला घेऊन काय करू म्हणले, मी तुम्ही कसलं मला काय दिला, तर शेवटी मी दंडवतच घालणार आहे, तो कपडा घाणच होणार आहे. त्याच्यापेक्षा असं करा, तुम्ही जे मखमली हा मोठा किमती कपडा देताय तो भगवंताला द्या, तो तुम्हाला पावल, तुम्हाला काहीतरी देईल, मला घेऊन काय करताय. कोण म्हणावं? तुम्ही आम्ही असतो तर बरं झालं म्हणणार, मखमली कपडा मिळाला असं रोजच मिळू दे म्हणणार, आम्ही म्हणून कधी महाराज. पण तू परमानंद म्हणले नाही, ते म्हणाले मला देऊन काय करता, तिथे मला एखादा फाटका कपडा द्या, पण हा मखमली नको. पण त्या व्यापाऱ्यानं सांगावं नाही, म्हणले मला मग तुम्हालाच कपडा द्यायचा आहे, तुम्ही हा कपडा पांघरून घ्या आणि मंदिरात पण जा. शेवटी त्यानं कापड कांबरून घेतलं, ते मंदिरात पण लोटांगण घाय गेले. पण लोटांगण घालताना त्याच्या अंगामध्ये भीती वाटू लागली, अंगावर काय आहे, मखमली कापड आहे, आता दंडवत कसं घ्यावं, दंडवत घातलं कापड मात्र होईल, कापड खराब होईल. म्हणून तो काय करला, अंग चोरून चोरून दंडवत घालू लागला. आणि हा करता 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 मंदिरात पण जाऊ उशीर झाला आणि मंदिरातली घंटा वाजून आरती झाली. नित्य नेम मोडला. आज सुद्धा गेला नाही, कट्ट्यावर साईडला बसता डस 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 रडू लागला, जेव्हा आज मी फक्त कपड्याच्या मोहामुळं तुझी आरती चुकली, माझा नेम मोडला. कशामुळं? फक्त या कपड्याच्या मोहामुळं. डस डस रडू लागला. रडून त्या कट्ट्यावरती बसतोय, तो समोरने एक बैलगाडी येत्या, समोरने एक बैलजोडी येत्या. एक शेतकरी शेतामध्ये काम करून आपल्या बैलांना फक्त गाडी नाही, फक्त जू आणि जोवरती ते आवतं काय असले आऊट टाकलाय आणि त्याच्या समोरने मंदिर समोर चाललाय. तो त्या परमानंदानं बघितलं, त्याला वाटलं असं माझ्या देहाला काहीतरी केलं पाहिजे. कारण काय झालंय, आज माझी भगवंताची आरती चुकली, एका मोहापायी मी भगवंताला लांब झालो, भगवंताची आरती मुकलो, आज काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी त्या गाडीवर मला हाक मारले, दादा 2 मिनिट थांबशीला. अरे म्हणून थांबला. बोला म्हणले, काय बोलास, काय काय नाही म्हणले, असं कर, एक 10 मिनिटापर्यंत तुझी मला बैल दे, तुझी बैलजोडी 10 मिनिटाकरता मला दे, आणि त्याच्याबद्दल तुम्ही मला काय देशीला. हा म्हणले मखमलीचा कपडा तुला मी देतो, पण तुझी बैलजोडी मला दे. असं त्या परमानंदाने त्या शेतकऱ्याला सांगावं. शेवटी शेतकरी दादा आहे,
त्याला विचारलं सुद्धा नाही तुम्हाला बैल कशाला पाहिजेत, काय पाहिजेत, आणि त्याला काय मिळालंय? सोन्याचा चकमकी कपडा मिळालाय. तो कशाला विचारला कशाला पाहिजे? शेवटी त्या महाराजांनी सांगितलं, जोगाप्रमाणे त्यांनी सांगितलं, असं करा म्हणले, हे कापड घ्या, तुमची बैलजोडी मला घ्या, बैलाचं फक्त तुम्ही औच कासले काढून घ्या, बैलाचे दोन्ही कासले घ्या, माझ्या दोन्ही पायाला बांधा. काय करा? दोन्ही कासले म्हणजे दोन्ही पायाला बांधा, आणि तुम्हाला जितक्या ताकदीने दोर मारता येईल त्या बैलांच्या अंगावरती चाबूक मारा, आणि बैल मारा आणि उधळून लावून द्या. का? त्याला ह्या शरीराला काय करायचं आहे? शिक्षा द्यायची आहे. कारण का? ह्या शरीरामुळे आज भगवंत माझ्यापासून लांब झाला आहे. ह्या शरीराला शिक्षा द्यायची आहे मला, म्हणून सांगितलं माझ्या दोन पायाला बैल बांधा, बैलाचा कासरा बांधला, आणि बांधल्यानंतर त्या शेवटी शेतकरी आहे तो, त्याला कापड मिळाले, त्याला देणं ना घेणं, त्यानं चाबूक पाठीवर जोरात मारला, बैल जी उधळली ती पळत 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 मारहाण गेली. त्याला काय डांबरी नाही, काय सपोर्टर नाही, काचे खोटं दगड माती कच्चा रस्ता, त्या बैल उधळत गेली, आणि जोगा परमानंद त्या बैला पाठीमग खळटत खळटत गेली. लोकांनी बघावं, पण लोकांनी बघायलाच नाही, आडवावं म्हणून पळावं, पण बैलासने काय वाटायचं? आणि मला मारा आले वाटतं, म्हणून बैल आणीच पळायची. लोक पाठीमग थांबवायला पळत करायची, पण बैल थांबायची नाहीत. का? त्यांना भीती, आणि कोण मारतंय काय की म्हणून. म्हणून त्यांनी काय करायचं? ती बैल आणीच उधळावी, आणीच उधळावी. पळता 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 काय झालं? त्या अंगाची सगळं मांस निघून गेलं, फक्त आतली हाडं दिसू लागली, फक्त आतली हाडं दिसू लागली. शेवटी कळवळा कोणाला यावं? जगाच्या मालकाला कळवळा यावं. ज्याची आरती चुकली ती त्या जगाच्या मालकाला कळवळा यावं. ती विठ्ठलाने उठून खाली हातरले, म्हणजे माझ्यामुळे आज फक्त माझा अडचणीत आलाय. आज म्हणजे मी आता ह्याला नाही वाचवलं तर मला दीनदयाळ कोण म्हणणार, मला कळवाळं कोण म्हणाल? मी आज काहीतरी केलं पाहिजे, माझ्या भक्ताला त्रास होतोय, मी काहीतरी केलं पाहिजे. भगवंतानं रूप बदललं, आणि ज्या दिशेने बैल पळालती समोरनं भगवंत शेतकरी होऊन आला. ज्या शेतकऱ्याची बैल होती ना, त्या शेतकऱ्याचं रूप घेऊन समोरने भगवंत आले, आणि बैलासमोर बघितल्यावर बैल थांबले. का? मालक आहे शेवटी, मालकाला बघून पहिले थांबले. थांबल्यानंतर ते जोगाप्रमाणे जवळ गेले, दोरी सोडून घेतली, त्या मांडीवरती घेतला, विचारलं, जोगा हा तू हे काय केलास? हे म्हणले, काय केलास तू? का केलास? तेव्हा सांगितलं, देवा हे मी नाही केलं म्हणले, हे माझ्या देहाला शिक्षा आहे म्हणले, शिक्षा. आज फक्त एक मखमली कापड मिळाला म्हणून मी तुमच्यापासून दूर गेलो, हे मला नको आहे देवा, नको आहे. मला काय पाहिजे? फक्त एकच पाहिजे, तुमची संगत पाहिजे, तुमचं दान पाहिजे, तुमचं गुणगान गायचं आहे मला. म्हणून मला हे मखमला कापड नको, मला सुख नको, संपत्ती नको, म्हणून माझ्या देहाला मी काय करतोय? शिक्षा करतोय, शिक्षा करतोय. शेवटी भगवंताला दया आली. भगवंत म्हणा, ठीक आहे म्हणले, तुला नको आहे ना म्हणले, ठीक आहे तुला दिलं म्हणले, काय पाहिजे तुला? भगवंत जे पाहिजे मिळालं. आता म्हणले माझे शरीर नीट केलं पाहिजे. भक्त शेवटी जगाचा मालक आहे, त्याला काय अवघड आहे? हो काय अवघड आहे? फक्त भगवंताने कटाक्षी नजर टाकली, आणि देहा केसापासून पायापर्यंत फक्त हात फिरवला, आणि जोगा परमानंद जसा होता तसा तयार झाला. कुणाची कृपा आहे? कशामुळे तयार झाला? फक्त अंतकरणातला भगवंताविषयी कळवळा, देवाविषयीचा भाव तयार झाला. म्हणून जगाचा मालक मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आली आघात निवाराया, आली आघात निवाराया, आघात निवाराया, आली आघात निवाराया. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. हे देवांचं, हे संतांचं नातं असतं, हेच संतांचं ते देवाचं नातं असतं. त्या ठिकाणी आम्ही असतो तर काय काय मागितलं असतो? साक्षात जगाचा मालक समोर आहे, देव समोर आहे, आपण काय काय मागितलं असतो? एक असाच आंधळा देवाकडे काहीतरी मागणी मागायचं आहे. एक आंधळा पुरुष देवाकडे मागणी मागतो,
देवाला प्रसन्न करून घेतो, देवाकडे मागणी मागतो. देव म्हणले तुला मागायचं ना, म्हणले फक्त एका शब्दात मागायचं. म्हणले काय मागायचं? फक्त एका शब्दात मागायचं. तो आंधळा पण हुशार होता. आता म्हणले एकच शब्द आहे, एका मागणीत काय काय मागायचं म्हणला. 5 मिनिटं थांबला, 10 मिनिटं थांबला आणि विचार करून बोलला, देवा ठीक आहे म्हणले, मला काय कर, मला तो द्यायचं आहे ना. म्हणले असं कर, मला माझ्या नातवाचं लगीन माझ्या डोळ्यानं बघू दे. एकच मागितला. काय मागितला? मला माझ्या नातवाचं लगीन माझ्या डोळ्यानं बघून दे. आता तुम्हाला कळालं की नाही? मला कळालं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ओ माझ्या नातवाचं म्हणजे आता हा मुळात कोण आहे? आंधळा. तर ह्याला पहिला डोळं दिलं पाहिजे. डोळं दिलं, ह्याचं पहिला लगीन केलं पाहिजे. ह्याला लगीन झालं, ह्याला मग पहिला मुलं झाली पाहिजेत. ह्याला मूल झालं, ह्याच्या मुलाला मूल, मग तो त्याचा कोण? नातू. तो नातू हे डोळे भरून बघणार आहे. म्हणजे एकात किती मागितला बघाय ना. अशी आमची वृत्ती. आम्ही काय काय मागतो बघा. पण संतांनी ते मागितलं काय? नाही मागितलं. संत काय मागतात? संत एकच मागतात. संतांनी काय मागावं? जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्टविती परोपकारी. देव आपल्याकरता, संत आपल्याकरता काय मागत नाहीत. जे मागायचं आहे ती जगाच्या कल्याणाकरता मागा, जेणेकरून मी मागावं आणि त्यामध्ये सगळ्या जगाचं कल्याण व्हावं. म्हणून जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्टविती परोपकारे. असाच एक रामायणचा प्रसंग आहे. रामायणातला प्रसंग आहे. राम आणि रावणाचं युद्ध चालू आहे. पण त्या युद्धाच्या वेळेला, ज्या वेळेला रामप्रभूंच्या सीतामातेला रावणाला पळवून नेलं, रावणाला सीतामाता शोधण्याकरता जेव्हा रामप्रभू फिरत असताना एका वनामध्ये, एका आश्रमामध्ये जातात. एका आश्रमामध्ये जातात. त्या आश्रमामध्ये एक साधू आहेत. आश्रमामध्ये एक साधू आहेत. त्या साधूंचं कसं आहे, त्यांची जी त्वचा आहे ना, त्वचा, शरीर, हे सगळं कसं झालंय, पू रस मांस सगळं हे त्यांच्या अंगातून व्हायचं. त्यांना काय झालता? कुष्ठरोग झालता. कुष्ठरोग. त्या साधूंना काय झालाय? कुष्ठरोग झालाय. पण त्याला भेटायला जगाचा मालक गेलेत. सीतेचा शोध घेत असताना रामप्रभू आपल्या झोपडीमध्ये आले. त्यांना कळाल्यानंतर तिने आपल्या सहकार्याकडे सांगितलं की असं करा, आज जगाचा मालक आपल्याला भेटा येतोय, पण जगाच्या मालकासमोर जाताना मी असं कसं जाऊ? माझ्या अंगाला कुष्ठरोग आहे. माझ्या संपूर्ण अंगातनं घाण, पू, रक्त, मांस सगळं गळतंय. मी ह्या शरीरानं देवासमोर कसं जाऊ? म्हणून तिने काय केलं? आपल्या योग सामर्थ्यानं, आपल्या तपाच्या जीवावर आपलं सगळं जे अंग आहे ना, अंग सगळं त्वचा बदलली, नवीन त्वचा तयार केली. आणि जी घाण त्वचा आहे ना, ती त्वचा एका टोपलीमध्ये काढली. एका टोपलीमध्ये काढली आणि ती टोपली एका झोपडीमध्ये नेऊन ठेवली. आणि त्या झोपडीला 2 पहारेकरी ठेवले. झोपडीला 2 पहारेकरी ठेवले आणि सांगितलं, मी सांगितल्याशिवाय, माझी आज्ञा आल्याशिवाय आत कुणालाही जाऊ द्यायचं नाही. ही कुणाची आज्ञा आहे? त्या ऋषींची आज्ञा आहे. ठीक आहे. प्रभू आत आले, कुठ्यामध्ये आले. आश्रमामध्ये आल्यानंतर समोर झाले भगवंताची आणि त्या ऋषींची समोर झाले. ऋषींनी दंडवत घातलं. प्रभूंना आत बोलवून घेतलं. एका ठिकाणी एका झोपडीमध्ये बसल्यानंतर चहापान झाला असेल, बोलणं झालं असेल. तो पण आता म्हणले, ऋषीमुनी आणि रामप्रभू बोलतात. लक्ष्मणजी म्हणले, आता मी म्हणले बसून काय करू? हे दोघांचं बोलणं चालू आहे. तो पण म्हणले, मी या आश्रमामध्ये काय करतो? फेरफटका मारतो. म्हणून लक्ष्मणजी बाहेर पडले. बाहेर पडत असताना ज्या ठिकाणी 2 पहारेकरी उभा केलते ना, त्या ठिकाणी गेले. आज जायचा प्रयत्न केले. तेव्हा त्या 2 द्वारपाल आणि त्या पहारेकऱ्यांनी त्यांना अडवलं. म्हणजे तुम्ही आज जायचं नाही म्हणले. आज जायच नाही. मी आणि आज जायच नाही म्हणजे का? म्हणले का? काही नाही म्हणले. त्या टोपलीमध्ये काहीतरी महाराजांनी ठेवले आणि ते आम्हाला आज्ञा आहे म्हणले की आत कुणाला जाऊ द्यायचं नाही. म्हणजे त्यामध्ये काय आहे ते म्हणले, आम्हाला काय माहित नाही, पण आमच्या गुरूंची आज्ञा आहे की आत कुणाला जाऊ द्यायचं नाही. तेव्हा लक्ष्मणजी म्हणावं, तुम्ही मला नको म्हणताय, मी कोण आहे माहिती आहे का? म्हणले, मी कोण आहे? तुमच्या आता हे ऋषी आश्रममध्ये जे आलेत ना म्हणले, ते कोण आहेत? जगाचे मालक रामप्रभू आणि त्यांचा भाऊ म्हणले मी लक्ष्मणजी आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, लक्ष्मणजी म्हणजे कोण आहे माहित आहेत? कोण आहेत? शेषाचा अवतार. वा. शेष म्हणजे कोण? ज्याच्या डोक्यावरती ही पृथ्वी उभी आहे. पृथ्वी कशावर उभी आहे? शेषावरती उभी आहे. सहज जर लक्ष्मणच्या मनामध्ये आलं, लक्ष्मणजींच्या, की मी फक्त इकडे असं हलावं, एखादा आळस द्यावा, त्यांच्या मनामध्ये आलं तर काय काय होतं?
खिल्लारी भूकंप, माळिणगाव गेलं का नाही पाण्याखाली. कसं फक्त सहज लक्ष्मीजींच्या मनामध्ये आलं तर ना, आणायचं म्हणून नाही, सहज आळस दिला तर काय होतंय, हा भूकंप होतो. असा हा लक्ष्मीजी असणारा इतका अधिकारी माणूस असताना त्यांना सुद्धा अडवलं. त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणले, तुम्ही सोडत नाही ना म्हणले, ज्या गुरुन तुम्हाला आज्ञा दिली मी त्यांना तर विचारतो म्हणले ह्यामध्ये काय आहे. ती ज्या ठिकाणी रामप्रभूंची शिष्य गुरुजी बोलत बसले होते त्या ठिकाणी गेले. भैया रामप्रभू दादा मला एक अडचण आहे म्हणले. मी आता ह्या कुठ्यामध्ये फेरफटका मारत असताना एका झोपडीमध्ये मला एक टोपली दिसली. टोपलीमध्ये काही झाकून ठेवलंय. ते दोन पहारेकरी आहेत. ते पहारेकरी मला आज जाऊ दिले नाहीत. त्यांना माझी ओळख सांगितली तरी पण तिने आज जाऊ दिलं नाहीत. तेव्हा मला प्रश्न पडला म्हणले की त्या टोपलीमध्ये काय आहे. एवढं म्हणलं तुम्ही त्या ऋषीजीने विचारा, मला अनुभव घ्यायचा म्हणले, मला माहिती घ्यायची आहे त्यामध्ये काय आहे. शेवटी त्या ऋषींचा नाईला झाला, कारण जगाचे मालक समोर आहेत. आता आपली चोरी पकडली, आपण काढून ठेवले, कळालंय तर नाही सांगाव तर मालकाला खोटं बोला होते. खोटं बोलायचं पाप लागते, सांगितलं पाहिजे. त्यावेळेला त्या ऋषीने सांगितलं की म्हणले गुरु देवा भगवंता तुमच्यापासून काय लपवावं म्हणले, की माझे शरीर जे आहे ना म्हणले, आता शरीर तुमच्या समोर बसलेलं हे आता म्हणले माझे ओढलेलं शरीर, माझं शरीर हे आत्ताच नव्ह म्हणले, की मी आता हे पांघरून घेतले माझ्या तपास जीवावरती. पण माझं जे शरीर आहे ते कसं आहे, मळ मूत्र मांस घाण पू सगळं गळते म्हणले अंगात. ते मला कुष्ठरोग झालाय आणि ते मी सगळं चमडं काढलंय आणि ते टोपलीमध्ये भरून ठेवलंय. आणि तुम्हाला त्या दुर्गंधी येईल तुमच्या समोर कसं यावं म्हणून हे नवीन शरीर धारण करून तुमच्या समोर मी आलोय म्हणली. हे कळल्यानंतर शेवटी भगवंताला कळवळ आला, जगाच्या मालकाला कळवत आला. एवढा मोठा ऋषीजी, एवढा महान तपस्वी माणूस, पण त्याला सुद्धा हा भोगावं लागतं, त्याला सुद्धा भोगावं लागतं. ह्यावर विचार करा. तपस्वी लोकांना जे भोगावं लागले, तुम्ही आम्ही तरी काय हो, तुम्ही आम्ही तर काय, आम्हाला तुम्हाला काय भोग आहेत भोग त्या मनानं काय, काहीच नाही, काहीच नाही. शेवटी लक्ष्मीजी दया आली. लक्ष्मी म्हणजे दादा ऋषींच्या कळवळा आलाव म्हणले, तुम्ही असं करा त्यांचं शरीर बदलून द्या आणि त्यांना हाय तसं पूर्ववत चांगलं करा. लक्ष्मीजी म्हणतात, पण त्यावेळेला त्या ऋषीने सांगावं देवा माय बापा जगाचे मालक तुमचा सगळा अधिकार आहे म्हणजे तुम्हाला सगळं करता येतं. पण म्हणले बघा तुम्ही आता माझी त्वचा बदलचिला, माझं कर्म बदललं, पण राहिलेलं कर्म म्हणले मी कधी फेडू. राहिलेलं आयुष्य मी हे असं जे हाय ते मी कधी फेडू. ते फेडण्याकरता मला परत आणि जन्म घेतला पाहिजे. राहिलेलं आयुष्य ते फेडलं पाहिजे. ते कसं तवाने हे मला कुष्ठरोग होणार, तवाने माझं अंग गळणार, त्याच्यापेक्षा आता आहे असं मी जगतो, माझं आयुष्य पूर्ण करतो, माझं कर्म संपवले, मला द्यायचं आहे ना मला एकच द्या, त्या अभंगाचं पहिलं चरण. हिची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. हेची दान दे गा देवा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, ओ गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी. हेची दान दे गा देवा शरण व्हावा. हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी, गुण गाईन जोडी. काय मागितलं, मला घ्यायचं ना देवा म्हणले, मला एकच दे, मला हेच दान दे की मला ह्या शरीरामध्ये तुझं गुण गावं गाता यावं. म्हणून हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा, तुझा विसर पडू नये एवढं मला दान दे म्हणले. हेच त्या ऋषीने मागितलं. तस तुम्ही आम्ही सुद्धा तेच मागावं. तुम्ही आम्ही सुद्धा देवाकडे काय मागावं, नाशिवंत मागू नये. गाडी बंगला हे सगळं आज ना उद्या जाणार आहे. कारण काय आहे, आता जे काय आपल्यापाशी असेल त्या सगळ्या मालकीचा आपण काय आहे, चाकर आहे, चाकर. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. आमचं तुमचं काय आहे, तर तुमचं काय आहे. जसं आपण आलोय आईच्या उदरातून बाहेर पडताना कसं बाहेर पडलोय, त्यावरती आपल्या अंगावर कपडा होता काय, जाताना नाही, जाताना एका सावकारानं कोटीचा बंगला बांधला. किती, 1 कोटीचा बंगला बांधला.
कोठीच्या बंगल्यामध्ये आज काय काय असलो, बाथरूम वेगळा, किचन वेगळं, वेगवेगळं असणार की नाही. मग त्या मुलग्यानं म्हणावं काय, हे माझ्या बाबानं कोठी मिळवून ठेवलाय, माझ्या बाबाला कोठीच्या बंगल्यावरती जाळा म्हणल. कोण जाळल? तुमची किती संपत्ती असतो, शेवटी मसाना वाटा गावाच्या बाहेरच. तुम्ही कितीही काय मिळवा, तुमच्या सोबत काही येणार नाही. फक्त एकच येणार, जगाचं नावलकाचं नाम आणि नामच सोबत येणार. दुसरं काही सोबत येणार नाही. पण तुम्ही तेच देवाकडे मागायचं, ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. हे विसर करता काय मागितलं पाहिजे, काय केलं पाहिजे? गुण गायीना आवडी, ह्याची माझी सर्व जोडी. महाभारतातला प्रसंग आहे. महाभारतामध्ये पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध आहे. युद्ध चालू असताना पांडवांनी फक्त 5 गावं मागितली. किती? 5 गावं मागितली. ती सुद्धा भगवंताच्या पांडवांनी कौरवांनी त्यांना दिले नाहीत. शेवटी काय मागितलं? सुईच्या टोकावरती जागा सुद्धा देणार नाही म्हणले. कौरवांनी सांगितलं. इतका पांडवांचा त्यांनी दोष केला. शेवटी पांडव ते पांडवच. शेवटी देव वनामध्ये गेले. वनामध्ये गेल्यानंतर इकडं कपटी शकुनी मामाला तिच्या बुद्धीमध्ये सुचलं. आता म्हणले आपल्याला कौरव पांडवांना हरवायचं आहे, पण ते तर आता हे कुठे गेलेत? वनामध्ये गेलेत. आता 12 वर्षांची वाट बघण्यापेक्षा काय किती डोकं लढवलं आणि आपल्या लाडक्या भाच्याला सांगितलं. लाटा भाषा कोण? दुर्योधन. जसा मामा तसा भाचा असतोय का नाही कुणाकडे? जरा तर मामाचा गुण असतात का भाच्यात? काही नाही असतात ना. जसा मामा तसा भाच्याला सांगितलं मग असं करूया बघ. आता म्हणजे आपण पांडवाला आपल्याला मारायचं आहे, पण आता पांडवाच कसं आहेत, 12 वर्षे अज्ञातवासामध्ये आहेत. 12 वर्षे वस्तू आपल्या वाट दाब निघाला काय तिने आणि काय करतील काय की. आणि त्यांच्यासोबत कोण आहे? द्वारकेचा राणा पांडवा घरी, तिची कृपा आहे त्यांच्यावरती. म्हणजे असं करूया आपण, काहीतरी आयडिया करूया. त्यांनी काय केलं, एक म्हणले घर बांधूया, मोठी इमारत बांधूया. त्याला नाव काय दिलं? लाक्षागृह. लाक्षागृह म्हणून तिने एक इमारत बांधली. आणि त्यामध्ये काय काय वापरलं? कापूर, काष्ट, जे काय जळत्याला पदार्थ आहे की लवकर, जेणेकरून काडी लागल्या 3 सेकंदामध्ये ते घर जळावं, अशी वस्तू घालून ते घर तयार केलं. शोभेवंत घर तयार केलं. खाली तळमजला केला, वरती केला. आता म्हणले हे सांगायचं कोणलं? आपल्या सेनेकऱ्याकरवी कुंती मातेने आईसाहेब निरोप दिला की तुम्हाला दुर्योधनानं बोलवलंय. कोणत्या आईसाहेब? दुर्योधनच्या महालामध्ये गेल्या त्यावेळेला उगाच नाटक करून दुर्योधन सांगतो, कारण ती किती केलं काकी आहे. कोण आहे ती? चुलती आहे. चुलती सांगावं, बघ म्हणले काकी तुम्ही किती केलं म्हणले, आपली रक्ताची नाती. झालं ते झालं म्हणले, आपण काय करूया, आम्हाला आता कळवळा वाटतो म्हणजे तुम्ही 12 वर्षे अज्ञातवास फिरणारा, तर म्हणले मला कळवळा वाटतो. म्हणले आम्ही महालामध्ये राहायचं आणि तुम्ही वनामध्ये राहायचं, हे म्हणले आम्हाला काय पटन झाले. तर असं केलं म्हणते, मी तुमच्याकरता एक बंगला बांधलाय, एक घर बांधलंय, त्या घरामध्ये काय करा तुम्ही जाऊन निवांत राहा, म्हणजे मला बरं वाटेल. ह्यामध्ये चांगलं होतं का कपट होतं? मनामध्ये कपट आहे. पण ते कोणत्या आईसाहेबाला काय करणार हो? शेवटी आईसाहेब म्हणले ठीक आहे म्हणले, जातो म्हणले. कधी मुहूर्त काढावा? म्हणले आम्ही मुहूर्त काढतो आणि तुम्ही त्या मुहूर्तानं जायचं. दुर्योधन सांगितल्याबरोबर आता म्हणले जायचं आहे. पण कुंती माता तिथून बाहेर पडल्या, पण तिथून बाहेर पडल्यापर्यंत पांडवांच्या जवळ जाऊच तर त्यांच्या मनामध्ये घुरू लागलं. म्हणले हे हा सुईच्या टोकायचा जागा देणारा माणूस आज म्हणले आम्हाला घर बांधलाय, बंगला बांधलाय म्हणतोय, कसं शक्य आहे? म्हणजे कसं शक्य आहे? ह्याच्या पाठीमागे काहीतरी म्हणले असणार आहे. आता हे कुणाला विचारावं, कुणाला विचारावं? त्याच्या सर मनामध्ये आपले धाकटे दिल असणारे विदुर काका, त्याला जाऊन भेटूया म्हणले. त्यांच्या कानावरती गोष्ट फक्त घालूया, त्यांचा सल्ला घेऊया, मग म्हणले आपण राहायला जाऊया. जाता जाता पांडवाला मध्येच उभा केलं. थांबा म्हणले, इथं मी फक्त तुमच्या काकांना भेटून येतो. विदुर काकांना भेटायला गेले आणि सगळी हकीकत सांगितली. तेव्हा शेवटी ती विदुर काका आहेत राजकारणातले 2 नंबरचे डॉन आहेत. डॉन आता आपल्या भाषेत काय म्हणतात तर 2 नंबरचे डॉन आहेत. डॉन 1 नंबरचे डॉन कोण आहे का? गोपाल कृष्ण भगवान, कृष्ण परमात्मा 1 नंबरचे डॉन. 2 नंबरचे विदुर, 3 नंबरचे कनक, 4 नंबरचे 3 नंबरचे कनक, 4 नंबरचे 5 नंबरचे सॉरी 4 नंबरचे विसरतो, 5 नंबरचे आपल्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. असे हे 5 ह्या राजकारणातील डॉन आहेत. आणि ज्या वेळेस सुद्धा
कृष्ण परमात्माला काही अडचण यावी तेव्हा ते कृष्ण परमात्मा सुद्धा ह्या विदुर काकांना विचारून पुढे चालावं. म्हणून आता म्हणतो बघा आपण विदुर नीती आहे ना, आपल्या विदुर नीती म्हणतो का आपल्या वाचनामध्ये आहे बघा विदुर नीती. तेव्हा ते विचारायला गेल्यानंतर तिने सांगितलं ठीक आहे म्हणले, तुम्ही जाण्याबद्दल नाही, तो कधी सांगतो त्याची जा, पण जाताना फक्त एकच करा, फक्त मला भेटून जावा. तुम्ही ज्या दिवशी जातीला त्याची फक्त काय करा, माझी भेट घेऊन जा. दिवस ठरला, दोन्ही निरोप दिला. जायच्या वेळेला काय केलं, त्यांना आठवण झाली, म्हणले आज काय केलं पाहिजे, विदुर काकांना भेटून गेलं पाहिजे. जाता जाता आणि चौकामध्ये पांडवाला उभा केलं आणि त्या विदुर काकाच्या जवळ कुंती माता गेल्या आणि सांगितले म्हणजे आज मी निघालोय. ठीक आहे म्हणले, वैद्य साहेब तुम्ही निघताय म्हणजे निघा, पण जाताना एक करा, त्या कोणालामध्ये एक मूर्ती ठेवल्या, ती मूर्ती घ्या आणि त्या मूर्तीला असं करा की तुम्हाला जो पण तुमच्या प्राणामध्ये प्राण आहे तो पण त्या मृत्यूला विसरू नका. त्या मूर्तीला विसरू नका, त्या डोळ्यापासून लांब करू नका. ती मूर्ती कोणाची होती, कृष्ण परमात्म्याची मूर्ती होती. ती विदुर काकाने मूर्ती दिली, त्या कुंती माताने मूर्ती घेतली आणि 5 पांडवांना घेऊन आपल्या 5 लेकरांना घेऊन ती त्या लाक्षागृहाकडे निघाली. लाक्षागृहामध्ये काय हो, चक 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 चक, जसं आजचं बेंटेक चकचकते. सोनं ओरिजिनल सोनं राहिलं बाजूला, पण बेंटेकच चमकतं माहिती आहे की नाही. सोन्यापेक्षा जास्त चमकतं काय, बेंटेक. तसं हे खराब आहे, हे चकमकायला लागलं. की शेवटी कुंती माता राहायला गेल्या, पण त्यांच्या मनामध्ये शंका होती. ज्या अर्थी विदुर काकाने मला हे सांगितलंय की ह्याला विसर करायचा नाही, त्या अर्थी काहीतरी आहे. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, कुंती माता संध्याकाळी झोपत नव्हत्या. दिवसभर काही काम केल्या, काम काय हो, फक्त 5 पांडवांचं जेवण करणे खाणे हेच काम, पण संध्याकाळी झोपत नव्हत्या, झोपायचे नाही. त्यांच्या पहारेकरता त्यांच्यावरती एक माणूस ठेवला होता, कोण, दुर्योधन. त्या पहारेकरी काय करणार, रोज संध्याकाळी रोज दिवटी हातामध्ये घ्यायचा आणि त्या लाक्षागृहाच्या भोवतीने 100 मीटर लांब असं फिरायचा. का, जवळ जावं तर ते जळल म्हणून 100 मीटर लांब फिरायचा आणि बघता बघता रोज बघायचा कोणती कधी झोपेल आणि कधी ह्याला मी आग लावीन. पण 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, कुंती माता झोपल्या नाहीत. सतत काय करायच्या, फक्त जगाच्या मालकाला समोर आठवायच्या आणि त्याचे नामस्मरण करायच्या. जगाच्या मालकाचं नामस्मरण करावं. 5वा दिवस गेला, 6वा दिवस गेला. आता बाकी कुंती मातेला ती झोप ताण भूक आवरणा. शेवटी माणसाला किती केलं तर आळस कंटाळा आहेच ना. 6 दिवस झाले, कुंती मातेने पाठ लावली होती, पाठ. फक्त एकच जगाच्या मालकाचं नित्य स्मरण घ्यायचं. शेवटी काय झालं, 6वा दिवस उजाडला. आता म्हणले आज मला म्हणले त्यांचं डोळं सुजलं, झोप राहील जागरण सारखं डोळं सुजलं. त्यांना आज धुंदी वाटू लागली, म्हणजे आज माझं काय खरं नाही. पण शेवट दिवस आहे म्हणले, आज माझं काय खरं नाही. पण म्हणले माझं काय व्हायचं होऊ दे, पण आज एक करतो म्हणले, आज माझ्या मुलांना जेवणा करता काय करणार, पुरणपोळीचा निवद करणार म्हणले. आणि शेवटचा हा पुरणपोळीचा निवद घालावा, न जाणे उद्या मला काय होईल सांगता येत नाही. म्हणजे आजच्या माझ्या लेकरांना मी आज गोड गोड खावं आणि म्हणले उद्या काय होईल ते होईल. पण तिने काय केला, पुरणपोळीचा बेत घातला. पण त्याच वेळेला त्यांच्या सेवेकरता 4 दासी होत्या तिथं. 4 दासी कोणाच्या, कुंतीच्या सेवेकरता. कुंती मातेने सांगितलं म्हणजे बघा तुम्ही आता पण आमची सेवा केल्या म्हणले, पण आज मला वाटतंय म्हणले की माझ्या मुलांना मी माझ्या आज हाताने पुरणपोळी करून वाढावं, तर तुम्ही काय करा, तिघी 4 जण निघून जा. त्याच्या मागचं ते काय कारण आहे बघा. समजा म्हणजे आज संध्याकाळी त्यांचा आग लावला तर म्हणले आम्ही जळू, पण ही 4 दासी सुद्धा जळू नये. म्हणून कुंती माता सांगितले काय करा, तुम्ही आज जा म्हणले, आज माझ्या हाताने मी जेवण करून माझ्या मुलांना घालतो. कुंती माता गेल्या, त्या 4 दासी गेल्या. कुंती मातेने जेवण केलं. जेवण करता करता जेवण झालं. नैवेद्य म्हणून काय सांगितलं, भगवंता आज तुला नैवेद्य केलाय. आज मुलाने विचारावं, आई आज म्हणजे काय आहे ग, आज काय सण आहे, आज तू पुरणपोळीचा नैवेद्य केला, आज सण आहे. तेव्हा कुंती माते सांगावं, तुमच्या करता नाही म्हणले बाळा, देवा करता केलंय. पण तोच नैवेद्य घेऊन जेव्हा देवाकडे गेले तेव्हा कुंती माताने म्हणावं, भगवंता हा नैवेद्य तुमच्या करता नाही, माझ्या लेकरा करता नैवेद्य केलाय. न जाणे उद्या मला माझं काय होईल माहित नाही. म्हणले म्हणजे आज शेवटचा दिवस, माझ्या मुलांना गोडधोड खावं म्हणून मी आज पुरणपोळीचा नैवेद्य केलाय. कुंती मातेने सांगावं, नैवेद्य दाखवला. पंगत जेवाय बसली, पण जेवता जेवता सुद्धा यांच्या मनामध्ये यावं, भगवंता माझी 5 लेकरं आहेत. 5 लेकरापरी कुंतीला 3 मुलं, धर्मराज, भीम आणि अर्जुन, आणि माधवी म्हणणार त्याची सवत आहे. पंडुकुमारांना 2 पत्न्या होत्या, एक कुंती आणि एक माधवी. ही 2 मुलं ह्या माधवीची आहेत. कोणाची, नकुल आणि सहदेव, त्या माधवीची आहेत. ती माधवी सुद्धा मरून गेल्या असत्या, पण तिच्या माघारी ही सांभाळ करत्या. पण तुम्हाला फक्त काय माहिती आहे, 5 पांडव कुंतीचेच, पण कुंतीची 5 पांडव नोहे. 3 कुंतीचे आणि 2 माधवीचे आहेत.
तेव्हा त्या देवाजवळ कुंतीला म्हणावं, देवा म्हणली मी तुझ्याकडे मागणं मागतो म्हणले, देवा आजचा मला शेवटचा दिवस आहे, मी पुरणपोळी माझ्या मुलांना घातलंय, तुला म्हणले एकच विनंती करतो म्हणले तुला मारायचं असेल तर आम्हाला चौघांना मार, पण ह्या 2 मुलांना वाचव. कुणाला? नकुल आणि सदेवाला. सदेवाला त्यांना वाचव. शे म्हणावं. सगळ्यांचं जेवण झालं, जेवून सगळी झोपी गेली. झोपल्यानंतर शेवटी आज जागरायचं म्हणजे कुंतीचं डोळं आज काय झालं, 6 दिवस जागरण आहे. आज त्याला सण होणार, जागरण सण होणार. त्यांच्या डोळ्यात झापड येऊ लागली. झापड येत असताना त्यात सुद्धा उठावं आणि त्या 5 पांडवा जवळ गेले. आपल्या 3 मुलाजवळ गेली नाही, त्या नकुल आणि सदेवाजवळ गेली. त्यांच्या तोंडावरचं कांबरून काढलं आणि त्यांच्या लोकांच्या दोघांच्या चेहऱ्यावरती हात फिरून डस 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 रडू लागली. म्हणले तुमच्या आईने माझ्या स्वाधीन तुम्हाला करून गेलंय, पण आज माझा नाही आहे म्हणले, बाळाओ मला सुद्धा आज काहीतरी करता येत नाही. तेव्हा म्हणले मला माफ करा. म्हणून त्या बाळांच्या तोंडावरती हात फिरून ती कुंती माता रडू लागल्या. रात्रीची 1-1:30 वाजले असतील. वेळ निघून चालल्या. आता कुंती माता सहन होणार, ती एका बेताळात टेकून सहज बसल्या. पण लक्ष बाकी कोणाकडे आहे? समोर असणाऱ्या जगाच्या मालकाच्या मूर्तीकडे लक्ष आहे. शेवटी जगाच्या मालकाला कळवला. 7 दिवस ज्या बाईनं न डोळा लावता, न काही अन्नपान खाता, न काही झोपता जगाच्या मालकाची आठवण केल्या, त्याला कळवळा येणार नाही? येईल का नाही त्याला कळवला? जगाच्या मालकाला कळवळा यावं आणि त्याने विठ्ठीवाने मीठ सोडावी आणि त्या लाक्षाघात जवळ यावं. आणि त्याने काय केलं? आपल्या सुदर्शन चक्राला आज्ञा दिली. कुणाला? सुदर्शन चक्राला आज्ञा दिली. आपण मालिकेमध्ये बघितलं असलं बघा, ज्या ठिकाणी पांडव आहेत त्या ठिकाणी ओटी काय केलंय? सुदर्शन चक्रानं काय केलंय? मोठा बोगदा पाडलाय आणि त्या बोगद्यातनं पांडव बाहेर पडलेत. ही कुणाची कृपा आहे? जगाच्या मालकाची. आणि कशामुळं? फक्त आणि एकच 8 दिवस त्या बाईनं त्या भगवंताचं गुण गायल्याने कृपा आहे. हेच या अभंगाचं दुसरं चरण. सात दिवस न जागरण करता, न खाता पिता भगवंताचा गुण गायल्याचा फायदा काय झाला की भगवंतानं तेवढ्या मोठ्या संकटातून त्या 5 पांडवांना वाचवलं, बाहेर काढलं. म्हणून रात्रंदिवस काय करावं? भगवंताचं नाव घ्यावं. मुखामध्ये भगवंताचं नाम घेत काम करावं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. आपण काम करत असताना प्रपंचामध्ये काम केलंच पाहिजे, पैसा मिळवलाच पाहिजे, पण कुठंपर्यंत? आपण बाजारातनं केळी आणतो. केळी आणतो कोणी? केळी बाजारातनं केळी आणतो. केळी आणताना आपण बाजारामध्ये केळी खरेदी केली, केळी घरी घेतली, एका आपल्या पिशवीमध्ये घातलो आणि घरी घेऊन आल्यानंतर आपण केळी कसं खातो? साल काढून. कसं खातो? साल काढून. पण पैसे आपण कशाही दिल्यात? केळाचं. केळा पैसे साल साल वेगळे आहे. मग हेच आपण म्हणलो बाजारात की माई दादा तुमच्याकडे मी केळं घेतल्यात, असं करा मी तुमच्या हातल्या गायबाचे पैसे देतो, साल तुम्ही काढून घ्या. म्हणून काय मी समजा त्याने केळ्याची साल काढून घेतला, समजा त्यानं केळ्याची साल काढून घेतला, आपण पिशवीमध्ये केळं भरलो, घरा पण विस्तर काय होईल? शिकरान होईल. होईल काही नाही केळा शिकरान. मग तसं ते केळ बाजारात घेतलेलं केळ घरापर्यंत सुरक्षित यावं म्हणून त्याला साल ठेवायच्या असत्या. तसं हा आयुष्यभर पैसा मिळवावा, पण कुठंपर्यंत? आपल्या शेवटच्या पुंजीपर्यंत. फक्त पैसा म्हणून आयुष्यभर चालणार
नाही. कारण पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. त्याच्या पाठीमाग काहीतरी भगवंताची कृपा पाहिजेच, तोच पैसा आपल्या जवळ टिकतो, नाहीतर टिकत नाही. म्हणून मुखामध्ये भगवंताचं नाम घेऊन काम केलं की त्या कामाचं आपल्याला काय वाटत नाही, दुःख वाटत नाही, सुख वाटतं. सुख होईल दुःखाचे. म्हणून कामामध्ये काम. हे काम करताना काय नाम घ्यायचं हो? देवाचं नाव म्हणजे काय? काय डोसक्यावर भंडा दिलाय, काय भाला दिलाय, सांगितले बसून नाव घ्या म्हणून? काय नाही. सहज मुखानं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा कालचा अभंग आहे ना, सर्व काळ. फक्त काय? रामकृष्ण हरी. त्या नामाचा फायदा पण आहे राजे हो. त्या नामाचा फायदा पण आहे. ज्या वेळेला रामप्रभूंची आणि रावणाची लढाई चालू आहे, बघा माझा एक दृष्टांत सांगतो पहिल्यांदा. मी बाकीचा विनोद किंवा हसवासू जास्त मला सांगता येत नाही. मला जे काय सांगता येईल ते फक्त रामायण आणि महाभारतातल्या मोठं दृष्टांत सांगतो. माझ्याकडे दृष्टांत जास्त आहेत, पण हसवासवी सासूच्या गोष्टी सांगायची, ती बुंदी केली, लाडू केली, सासूनं हसवलं, असलं काय माझ्याकडं? जे काय असेल ते भगवंताचं गुणकीर्तन. जेणेकरून अंतरी ठसावी मूर्ती श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संतांच्या घरची काय कीर्तन मर्यादा आहे? सासवून सुन सांगायचं, हसवायचं, रडवायचं काय नाही. फक्त भगवंताचे लीलावर्णन सांगावं, गुण कीर्तन करावं, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणून रामांचा प्रसंग आहे. राम आणि रावणाचं युद्ध आहे. युद्ध करत असताना ज्या वेळेला रामाला कळलं की आपली सीता कुठं आहे? लंकेत आहे. मग लंका काय बारकाय काय होती? लंका 7 अंशीनी लांब लंका आहे. समुद्र आहे. समुद्र पार करून पलीकडे जायचं आहे. मग कसं जायचं आहे? त्यावेळेला काय बोट आहे, काय हेलिकॉप्टर आहे, काय विमान आहे? कसं जायचं आहे? एक तरी उड्डाण करून गेलं पाहिजे. हनुमंतराव उड्डाण करून जाऊन आले, मग सगळ्यांना शक्य आहे काय? नाही. तर काय केलं पाहिजे? सेतू बांधला पाहिजे. सेतू म्हणजे समुद्र. तो सेतू कोण बांधला? माणसाने बांधला. कोण बांधला? वानराने बांधला. त्या वानर होण्यापैकी सुद्धा दोघांना वरदान होतं, नीळ आणि नीळ. या दोघांना वरदान होतं की भगवंताचं, तिने जो दगड पाण्यामध्ये टाकतील तो टाकल्याच दगड तरायचा, तो दगड बुडत नव्हता. तिने काय करावं? सगळ्यांनी दगड गोळा करावी आणि या दोघांकडे द्यावं. या दोघांनी आपल्या हाताने पाण्यामध्ये टाकावं. पण दगड पाण्यामध्ये टाकला की दोघं असं दगड काय व्हायची? दोघं इसकटायचे. कारण दगड आहे तो काय पाण्यापर्यंत थांबल का एका ठिकाणी? पाण्यावर पडला की दगड काय व्हायची? लांब लांब पळायची. लांब राहून ते हनुमंतराय बघत होते. हनुमंतरायने म्हणावं, अरे म्हणले तुम्ही काय काय करताय? तुम्ही दगड टाकताय खरा, मग तुम्ही टाकल्याला दगड एकत्र येतोय काय? नाही. कारण तो दगड तरतो पाण्यावर. तेव्हा असं करा, एकावर ते रा टाका, एकावर म टाका, आणि मग तुम्ही दोघं. शेवटी वानराने तेच केलं. एक रा दगड टाकला, एक म दगड टाकला, आणि मग काय केलं? ते दोन्ही अक्षर एका ठिकाणी राम अक्षर तयार झालं. असा होता होता सेतू तयार झाला. आता एक विचारतो, ज्या वेळेला वानराने सेतू बांधला तेव्हा वानराने काय काय खात होतो? वानरं काय खातात? लाडू, बुलंदी, बासुंदी. वानरं काय खातात? झाडपाला. पाला खाऊन या वाहिले पर्वत. प्रमाण आहे तुकोबांचं. पाला खाऊन या वाहिले पर्वत, बांधिला सेतू सिंधूवरी. सेतू म्हणजे समुद्र. कुठं? सेतू म्हणजे पूल. तो कुठं बांधला? सिंधूवर बांधला, समुद्रावर बांधला. काय काय खाऊन? लाडू, गुलाबजामुन खाऊन. पाला खाऊन या वाहिले पर्वत, बांधिला सेतू सिंधुवरी. त्या वानराने पाला खाऊन भगवंताची सेवा केल्या. तुम्ही आम्ही आता काय काय खातो बघा. 8 दिवसातच घ्या आम्ही काय काय खाल्लोय बघा. चौदार सुरुवात हेच केलाय. मला घ्या माझी जिलेबी, एकाने म्हणावं घ्या माझी बासुंदी, एकाने म्हणावं घ्या माझा पोलिशा. आज 4 दिवस तेच खातोय मी. बाळू महाराज काला मला पुरकंडच घातलं. मग सांगा आम्ही एवढं खातोय कुणा जीवावर? फक्त आणि फक्त जगाच्या मालकाच्या जीवावर. पण त्या वानराने काय खाऊन सेतू बांधला? पाला खाऊन या वाहिले पर्वत. फक्त झाडाचा पाला खाऊन. तुम्ही आम्ही तसं करू नाही. तो सेतू पूर्ण झाला. सेतू पूर्ण झाल्यानंतर ही बातमी कुणाला कळाली? पलीकडे रावण सैन्यामध्ये कळाली की म्हणजे वानर सैन्यानं सेतू बांधलाय, समुद्रावर सेतू बांधलाय. म्हणजे ती काय साधी माणसं नाहीत. म्हणले वानरं काय साधी नाहीत. मग ती आता आमच्यावरच लढायला आली तर म्हणजे आमचं काय खरं नाही. मग ती सेना आधीच भ्याली. कुणाची? रावण सेना आताच भ्याली. का? ती एवढी म्हणजे ताकद आहे यांच्याकडं. ही बातमी सगळ्या लंकेत कळाली की रावणाच्या सेना घाबरल्या.
घाबरल्या. कशामुळं? तर फक्त वानरांनी दगड टाकला, तो दगड पाण्यामध्ये तरला, तिने सेतू बांधला आणि त्यावरती ती आम्हाला लढाई करायला येणार आहेत. म्हणजे आज आमचं काय खरं नाही. ही बातमी रावणापर्यंत गेली. रावणाला वाटू लागलं आता म्हणले अवघड आहे. अजून लढायच्या आधीच आपली तलवार मेहनत गेल्या. लढाई कशी करायची? तेव्हा म्हणले काहीतरी जादू केली पाहिजे. रावणाला म्हणले असं करा, तुम्हाला कशाची भीती आहे म्हणले की त्या वानराने दगड पाण्यामध्ये टाकला, तो तरला, तो म्हणजे भारी झालं काय म्हणले. मी पण करतो ना म्हणले, मी पण दगड टाकतो, माझ्यामुळे दगड तरतो म्हणले. कोण सांगतोय? रावण. असं करा म्हणले, जर संपूर्ण राक्षस सेना समुद्रावरती या आणि बघा म्हणले माझी लीला. सगळी रावण सेना समुद्रावर गोळा झाली. आज बघायचं म्हणजे रावण आपल्या पाण्यामध्ये दगड तरतोय. त्यानं काय केलं, सगळी सेना गोळा झाली, हातामध्ये एक दगड घेतला, फक्त काहीतरी फुटला आणि दगड पाण्यामध्ये टाकला, तो दगड तरला. तो दगड तरल्याबरोबर मग रावण सेना पण हा म्हणले आमच्या महाराजांनी दगड टाकला, राजाने दगड टाकला, तो दगड तरला, म्हणजे आमची ताकद कमी नाही. ही सगळी बातमी लंकेश्वर सगळ्या लंकेत पसरली. पसरता लंकेच्या महालात बसणाऱ्या मंदोदरीपर्यंत गेली. मंदोदरी कोण आहे? रावणाची आई. बायको कोण आहे? मोठ्यानं बोला, जाग्यासाठी झोपला बायको. मंदोदरी कोण आहे? रावणाची बायको. शेवटी बायकोला नवऱ्याला काहीतरी माहिती असतं का नाही, चांगलं किंवा वाईट. तसं मंदोदरीला बातमी कळाल्याबरोबर मंदोदरी म्हणती एवढा माझा पती म्हणजे काय गुणवान आहे, काय पुण्यशील आहे, त्याच्यात मला काय पुण्य घडलंय की त्यानं टाकला दगड पाण्यामध्ये तरावा. हे म्हणले मला पटत नाही म्हणली. शेवटी तिला राहू ना दिवस गेला. शेवटी संध्याकाळी जेवण खाऊन झालं, महालामध्ये रावण झोपायला गेल्यानंतर शेवटी काय केलं तिनं, पाय चापायचं निमित्त केलं आणि त्यांच्या पायाजवळ बसली. बायकांची खोड आहे बघा, बायकांची हीच खोड आहे. काहीतरी नवऱ्या काढून काय झालं तर ते जरा काय नव्हते, मग अहो काहीतरी गोड बोलून तिने काढून नक्कीच घेणार. शेवटी ते आता नाही, तेव्हापासून परंपरा आहे. रावण कवाचा, मंदोदरी कथाची तेव्हापासून परंपरा आहे. ती पाय चेपत बसते आणि विचारते, होय हो मालक, धनी काय म्हणती? आत्ता तर ना मालक नव, आता बाया पोरग्याच नाव घेतात, कारण नवऱ्याच घेतात हे बी कळत नाही. आता कलियुग आहे, आता नवऱ्याच नाव घेताना बी ये रे माझ्या पिंट्या चिंट्या, ही नवऱ्याची नावं. तेव्हा त्यो म्हणती धनी मालक. म्हणले मी ऐकलं ते खराय काय हो, खराय काय? तर रावण म्हणतो काय ऐकलीस तू, काय ऐकलं, काय खराय? नाही म्हणलं तुम्ही पाण्यामध्ये दगड टाकला, म्हणले दगड टाकला, खराय काय? म्हणले हो टाकलो म्हणले. तू तरला म्हण, हो तरला की म्हणले, अख्ख्या लंकेनं बघितलं म्हणले, तुला माहित नाही? नाही म्हणले मला बातमी कळाली म्हणले, पण मला अजून विश्वास नाही म्हणले की तुम्ही दगड टाकावा आणि तो दगड तरावा, मला अजून विश्वास नाही म्हणले. म्हणले असं कसं म्हणले, सगळ्या लंकेनं बघितलंय, तुला कसं विश्वास नाही? म्हणले हाय विश्वास. मला एक सांगा म्हणले, तुम्ही असं काय केला की जेणेकरून तुमच्या हातनं दगड तरावा? तेव्हा तो रावण म्हणतो बघ, म्हणजे सांगतो तुला म्हणून सांगतो. कुणाला? तुला पण सांगतो. ते कुणापासून आहे? तवापासून आहे, तुला म्हणून सांगतो. बाईला एकाला म्हणत तुला म्हणून सांगतो, त्या अख्खी गाव गोळा करते, त्या गावभर सांगते तुला म्हणून सांगतो, तुला म्हणून सांगतो. तवापासून आहे. तसं सांगू नको म्हणले कुणाला, सांगा म्हणले, सांगत नाही. म्हणले मी काय केलं म्हणले, सगळी सेना गोळा करून घेतलो, हातामध्ये एक दगड घेतला आणि दगडाला फक्त एकच सांगितलं, शपथ तुला रामाची पाण्यामध्ये बुडशील तर. बुडलास तर रामाची शपथ आहे. काय सांगितलं? शपथ तुला रामाची पाण्यामध्ये बुडलास तर. अरे ओ, जगाच्या मालकाचा वैर्य आहे रावण, पण त्या वैर्यानं सुद्धा नाव घ्यावं आणि हा दगड तरावा. मग आम्ही तुम्ही तर हा दगड तरणार नाही? हा दगड तरल का नाही? हा दगड तरल का नाही? पण कवा? अंतकरणामध्ये भगवंताविषयी भाव, शुद्ध भाव, शुद्ध ज्याचा भाव झाला, ओ शुद्ध ज्याचा भाव झाला, हो दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, हो ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. दुरी नाही देव
शुद्ध याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. अंतकरण शुद्ध पाहिजे. कारण का जोपर्यंत आपल्या अंतकरणातलं मळ मस पाच शुद्ध राहत नाहीत तोपर्यंत आपल्या हृदयामध्ये भगवंत बसत नाहीत. हे बघा सोपं उदाहरण आहे. आपण एखाद्या पाहुण्याच्या गावाला गेलोय. पाहुण्याने आपल्याला काय केलंय? हांतराय बसायला हातराला चटई टाकल्या किंवा घोंगडं टाकले म्हणा. ती घोंगडं काय आहे? घाण आहे. घोंगडं कसं आहे? घाण आहे. त्यावर धूळ बसल्या, पालापाचोळा पडलाय आणि सांगितलं पाहुणं तुम्ही ह्यावर बसा. तुम्ही बसचिला? बसचिला का हो? का? त्यावर काय पडलंय? घाण आहे. घाण पडल्या, धूळ आहे. मग हा मरका जीव, तुमचा आमचा मरका जीव त्या धुळीवर त्या घाणीवर बसत नाही. मग जगाच्या मालकाला बसवायचा आहे. मग ह्या घाणीत बसल? तू या घाणीत बसल काय? त्याकरता काय केलं पाहिजे? अंतकरण शुद्ध केलं पाहिजे. आपला भाव शुद्ध पाहिजे तरच ते आमच्या हृदयात बसणार आहे. म्हणून भाव शुद्ध ठेवा. संतांनी तेच केलंय. संतांनी काय केलंय? संतांनी तेच केलंय. म्हणून तरी देव संतांच्या मागे पुढे उभा राहे सांभाळित आलिया आगात निवारा. निवाराया. महाभारताचा प्रसंग आहे, रामायणाचा प्रसंग आहे. राम रावणाची लढाई आहे आणि त्या सेनेमध्ये ज्या वेळेला वालीचा पुत्र अंगद, वालीचा पुत्र अंगदाच्या पिताला वाल्या ज्या वेळेला रामप्रभूंनी मारलं, अंगदाला कळालं की माझ्या बाबाला रामप्रभूंनी मारलंय, पण त्यांनी ते आपल्या मनामध्ये वैर ठेवलं नाही. ज्या वेळेला त्याला कळालं की रामप्रभू आपल्या पत्नीच्या शोधामध्ये जातात असताना रावणाबरोबर युद्ध करणार आहेत आणि त्या युद्धामध्ये सामील झालं पाहिजे, आपले काका असणारे वाल्यानी सुग्रीव त्यांच्या सोबत जाणार आहेत, तर मी थांबून काय करू म्हणले, मी पण माझ्या ऋणातनं मुक्त होण्याकरता सुग्रीव आपल्या काकांच्या सोबत त्यांच्यासोबत लढायला जाईन. म्हणून तिने काय केलं? आपल्या आईची आज्ञा घेतली. आपल्या आईला सांगितलं, आई ग आई म्हणले उद्या आपले काका रामप्रभूंच्या सोबत लढायला जाणार आहेत, मी पण जाऊ. तेव्हा आईचं अंतकरण भरून आलं. ज्या पुरुषानं ज्या मनुष्यानं ज्या पित्याला मारलाय त्याची सुद्धा तो तेव्हा मयामध्ये खंत ठेवला नाही. पण जगाच्या मालकाला ओळखून तू जगाच्या मालकासमोर लढायला चाललाय. आईचं अंतकरण भरून आलं. जा म्हणले बाळा तू कुशाल जा. आईने परवानगी दिली. काकाला सांगितलं काका तुम्ही उद्या लढायला निघालाय, मी तुमच्या सोबत येणार आहे. म्हणून त्यावेळेला अंगद त्यांच्या सोबत रामप्रभूंच्या बरोबर लढायला गेला. ज्यावेळेला रामप्रभूंना कळालं की अंगद आपल्या सैन्यामध्ये आलाय, तेव्हा रामप्रभूंनी काय केलं? हनुमंता करवी अंगदाला बोलवून घेतलं, जवळ बोलवून घेतलं आणि विचारलं बाळा कसा आहेस तू, काय आहेस, विचारपूस केली. शेवटी काय आहे? रामप्रभूंच्या अनावधानं त्यांच्या पित्याचा वध झालाय. भगवंतांनी चौकशी केली. चौकशी केल्यानंतर सांगितलं बा असं कर म्हणले, आता मला एक वाटतं म्हणले, मला एक वाटतं म्हणले, आता आपल्याला माझी पत्नी रावणाला पळवून नेलाय. आपण सगळे म्हणजे शिष्टाचार करून बघितलो, रावण काय आपल्याला माझी पत्नी दिला नाही. आता म्हणले लढाईशिवाय पर्याय नाही, आपलं युद्ध हे होणार. समज म्हणले आपण युद्ध जिंकलो तर मला वाटतंय बाळा म्हणले की त्या रावणाची गादी, त्या लंकेची गादी तुला द्यावं. काय करावं? लंकेची गादी तुला द्यावं असं रामप्रभू अंगदाला म्हणतात. त्यावेळेला अंगद गप्प वाहतो. थोडा वेळ गेला आणि तो म्हणतो प्रभू तुम्ही काय विचार करताय म्हणले, तुमच्याला काय ते मिळते म्हणून तुमच्याजवळ मी आलो नाही म्हणले, मी तुमच्या सेवेकरता तुमच्या जवळ आलोय, तुमच्या सेवेकरता तुमच्या सैन्यामध्ये साखर झालोय, मला काय नको आहे म्हणले. बाजूला बसून लक्ष्मणजी ऐकत असतात. लक्ष्मण राग आला, म्हणले जगाचा मालक द्यायला आलाय, तुला राज द्यायला आलाय, सोन्याची लंका द्यायलाय. कुठली लंका? कशाची याची? सोन्याची लंका, सोन्याची पुरी. तू लंका तुला फुकट द्या आमचा देव द्यायला आलाय आणि तू नको म्हणतोस, का नको म्हणतोस? तेव्हा म्हणले अंगद म्हणला नाणे मालक म्हणजे धाकटे मालक तुम्ही ग बसा, तुम्ही ग बसा, तुम्हाला माहिती नाही म्हणले मी का नको म्हणतोय ते, तुम्ही ग बसा. नाही म्हणजे सांग म्हणले मला दादा म्हणले तुला कोण आहे माहिती आहे, जगाचा मालक आहे, देव आहे, तू तुला म्हणले लंका द्यान देतो, तू का नको म्हणतोस, तुम्हाला ऐकायचं आहे म्हणले ऐका. जी लंका तुम्ही मला द्याय बघताय ना म्हणले, जी लंका, ती लंका कोणाची आहे? रावणाची लंका आहे. त्या रावणाला माझ्या बापानं वालीनं काखेमध्ये बगलेमध्ये घालून 4 समुद्राची आंघोळ घातलाय. किती? 4 समुद्राची आंघोळ घातलाय म्हणले. समजा म्हणले ती आंघोळ घालत असताना माझ्या बाबाच्या बगलेमध्ये रावण मेला असता तर ती लंका कुणाला मिळाली असती? कुणाला मिळाली असती? वालीला मिळाली असती. आणि समजा वालीला लंका मिळाली असती शेवटी वाली पाठीमागे कुणाला मिळाली असती? मी पोरगा कोणाचा आहे? वालीचा आहे. ती लंका मला मिळाली असते की नाही म्हणले. पण ती लंका माझ्या बाबांनी तसं केलं नाही म्हणले. माझ्या बाबांनी तशी चोरून लंका घेतली नाही, मागून लंका घेतली नाही, इसकावून लंका घेतली नाही म्हणले.
म्हणून माझ्या वडिलाशी विराशी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या बाबांनी सांगून गेलंय, बालवडिलांनी सांगून गेले की फुकटचं काय घ्यायचं नाही. म्हणून मला नको आहे म्हणले. मला जर म्हणले लंका घ्यायचीच असती तर माझ्या बाबांच्या कधी मिळाली असती म्हणले. मला माझ्या बाबांच्या कधी मिळाली असती. माझ्या बाबांनी ज्या ती लंका घेतली त्या ती मी घेऊन म्हणले काय करावं काय करू. त्यावेळेला म्हणले तुला मग काय पाहिजे काय नाही म्हणले. मला एकच पाहिजे की धन संपदा मला काय नको फक्त एकच द्या संत संग देगी देवा. हे अभंगाचं तिसरं चरण. संत संग दे सदा सदा न लगे धन संपदा न लगे धन मुक्ती संपदा न लगे धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा देई सदा संत संग देई ओ संत संग देई सदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी गुण गाईन हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायन गायन आवडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी. म्हणून अंगदानं काय मागितलं तुमची धन नको संपदा नको तुमची लंका नको मला फक्त एकच द्या संत संग देई सदा. त्या अंगदानं मागावं. संपदा नियमाप्रमाणे थोडं मधलं भजन घेऊ मधली चाल घेऊ आणि राहिला उर्वरित भाग शेवटच्या मध्ये 10 मिनिटांमध्ये संपू. सगळ्यांनी ताट बसा ताट ताट बसा. ज्यांना ज्यांना हात आहे त्याने हात वर करा बघू. ज्यांना ज्यांना हात असतील त्याने सगळ्यांना हात वर करा. हात असतील त्याने करा. हात नसणाऱ्याने माग मामा बसल्यात मामा बसल्यात मामा बघ कसं वाजवणार आहे. मी म्हणतो भजन घ्यायचं सगळ्यांनी पाठिंबा म्हणायचं विठोबा रकुमार जय विठोबा रकुमार जय जय विठोबा रकुमार हा 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 जय जय विठोबा रकुमार जय जय विठोबा रकुमार जय रकुमार जय विठोबा रकुमार जय विठोबा रकुमार जय जय विठोबा रकुमार जय विठोबा रकुमार जय विठोबा रकुमार जय विठोबा रकुमार जय 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 विठोबा रकुमार जय विठोबा रकुमार जय जय विठोबा रकुमार बोला पीकवधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय जय विठोबा रकुमार जय जय विठोबा रकुमार जय जय विठोबा रकुमार Yoba, 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 yoba,
वा 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 खांब बसून घ्या. नाचले भरपूर, टाळ्या वाजल्या भरपूर. घाम तुम्हाला आला असले कमी आला हो. चलो हो शांत. म्हणून भगवंताकडे मागत असताना फक्त एकच मागायचं. तेच तुकोबरायाने मागितलंय. काय मागितलं? हिची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. ते घेण्याकरता काय केलं पाहिजे? गुण गाई ना आवडी, हिच माझी सर्व जोडी. आता हे सगळं काय म्हणलं की पैसा गाडी मग सगळं आलं, धन दौलत आली. पण तुकोबा काय म्हणतात? नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. का संतांची संग द्यावी? कारण हा जगाचा मालक देव कुणी दावला असेल तर तो संतांनी दावलाय. देव कोण दावला? संतांनी दावला. कुळीची हे कुळ देवी केली ठावी संतांनी. ही कुळीची दिवे नाही, विठाई देवी आपली. पांडुरंग परमात्मा कोण दावला? संतांनी दावला. देवानं सांगितलं काय? मी देव आहे, माझी पूजा करा, माझी आरती करा, मला भजा. सांगितलं. देवाला देवपण कोण दिलं? संतांनी सांगितलं. देव कसा आहे? साकार आहे, आकार आहे, निराकार आहे, निर्गुण निराकार आहे. कसा तुम्ही सांगितलं? कोण सांगितलं? संतांनीच सांगितलं. म्हणून संत आवर्जून देवाला म्हणतात, देवा आमुचिया भावे तुझं देवपण, आमुचिया भावे तुझं देवपण. हे का विसरून राहिलासी? देवा तू विसरलास काय? आमच्यामुळे तुला देवपण आले हे देवाला ठासून सांगावं. नोये नव्हे इतका अधिकार जनाबाईनं शिव्या देऊन सांगावं. जनाबाईनं देवाला शिवा द्यावा. त्या शिव्या तुमच्या नव्हा, त्या जनाबाईच्या शिव्या होत्या. ती इथं सांगू नये आणि तुम्ही त्या ऐकून इतक्या वाईट शिव्या. पण ती जनाबाईला द्यायची. कुणाला? जगाच्या मालकाला. पण तू जगाचा मालक सुद्धा जनाबाई शिवी जरी दिली तरी वेणी फिनी करी चक्रपाणी. वेणी फणी कुणाची? जनाईची वेणी फणी करी कोण? तो जगाचा मालक चक्रपाणी. त्याची वेणी फणी करायची, नाहो पाणी घालायचा. कुणाला? जनाईचा. इतका अधिकार संतांचा होता. पण त्या संतानं इतका अधिकार असून सुद्धा काय मागितलं हो? काय मागितलं? धन दौलत, गाडी बंगला, पैसा. पण आम्ही तुम्ही बाकी प्रत्येक गोष्टीत मी केलं. काय केलं? मी केलं. गाडी मी घेतली, बंगला मी बांधला. गौंडेस तू? बंगला गौंडेस तू? सगळं केलं. काय म्हणतो आपण? मी केलं. पण कधी म्हणत नाही जे काय दिलंय ते जगाच्या मालकाने दिलंय. कधी म्हणतो आपण काय नाही, मला जे दिलंय सगळं ते जगाच्या मालकाने दिले. का हो? का? येताना संघ आणलाय, जाताना संघ नेणार आहे. काल सांगितलं की राजा अकबराची गोष्ट. काय केलं? शेवटीनं हात तिरडीतून बाहेर काढला. जेव्हा राजा तो मेला, तिरडीवर नेत असताना हात बाहेर काढला. जगाला कळावं एवढा राजा मोठा असून, जगात जिंकायला जात असून तो जाताना चौघाच्या खांद्यावर कसं चाललाय? हात हलवत चाललाय. हातामध्ये काय आहे? काय हात हलवत चाललाय? कोण? जग जिंका गेलेला राजा. तुमची आमची दोन एकाची टिमकी कुठं लागायची हो? तुमची आमची दोन एकाची टिमकी कुठं लागायची? म्हणून जे आहे ते भगवंताने दिलंय, तिची कृपा समजून सगळं सांभाळा. तुम्ही आम्ही नोकर आहे, चाकर नोकर. जगाच्या मालकाचं भाडेकरू आहे, भाडेकरू. कशाचं? हे सगळं जे दिलं की नाही आम्हाला, गाडी बंगला इमारत सगळं दिलं की नाही, हे देवानं काय दिलं आम्हाला? भाड्यानं राहायला दिले. हे बघा, बारकी 4 मुलं खेळ खेळतात. खेळ माहिती आहे की नाही? कशाचा खेळ? जेवणा पाण्याचा खेळ खेळतात की नाही बारकी मुलं? कशाला? आपण काय म्हणतो लहानपणी? संजय महाराज एक धावून गेला मगापासून, आपले संजय महाराज मानकापुरी. सहज फोन केला, म्हणले महाराज. पण त्यांची इच्छा होती की माझं एखादं प्रवचन त्यामध्ये त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये यावा. त्यांनी परवा सप्त्यामध्ये आला आमच्या, तेव्हा माझं कीर्तन प्रवचन होतं. पण त्या दिवशी
विठ्ठल काकाने प्रवचन केलं. हे म्हणले महाराज तुमच्या आज चुकलं. आज सहज फोन केला मला, महाराज योगायोगाने महाराज कीर्तन आहे, असला वेळ तर या. फक्त फोन करायची पुढचीच. संजू महाराज आमच्या आधी इथं हजर. तिथं सगळ्यांनी मनापासून अभिनंदन करा, टाळी वाजून स्वागत करा. आमची लायकी नसताना आम्हाला त्याने आज त्यामध्ये टिपतायत की त्यांचं मोठत्व आहे, त्यांचं दानत्व आहे. तसे संजू महाराज आपण हे काय करत असताना आपण म्हणतो फक्त की मी केलं मी केलं मी केलं मी केलं, सगळं काय मी केलं. पण मी करण्याच्या पाठीमाग आपण कधी म्हणतो काय जगाच्या मालकाने आम्हाला काय दिलंय, दिलंय कधी म्हणतो? कुठे पण अर्ध दिला दान छान प्रमाण. जेणे हा जीव दिला दान दयाचे करणं चिंतन. देवाने कसं दिलं आम्हाला? हे काय पैसे घेतले आमच्याकडनं? तुला सावकारच्या जन्माला घालतो, तुला मोठ्या बंगल्या जन्माला घालतो, कधी पैसे घेतले? जे ते आपण आलोय ते आपल्या कर्मानं आलोय, आपल्या कर्मानं आलोय. श्रीमंत गरीब हे आपल्या कर्मावरती आपण पोटी जन्म आलोय. तर सांगाल तो मगाशी काय बारक्या मुलांचा जेवणाचा खेळ. इथं पण आलतो ना, आणि गाडी फिरून आली स्टेशनला, आली की नाही गाडी फिरून. बारकी मुलं जेवणाचा खेळ खेळतात की नाही? भातुकलीचा खेळ, जेवणाचा खेळ. कोण चुले मानतंय, कोण जेवण करतंय, कोण चपात्या करतंय. ती 4 मुलं इतकी रमल्यात त्या खेळामध्ये. आणि त्यात एक पिंट्या नावाचा पोरगा आहे. आणि त्या पोरग्याला आईने सहज हाक मारली, पिंट्या तू शाळेची वेळ झाल्या, शाळेला जाईल लवकर. ती पोरग काय करतो? तो किती रंगात आलेला खेळ असून दे, आईने हाक मारल्या जिथं काय सगळं टाकतं की नाही आणि ते पळून जातं. तसं या जगाच्या मालकानं आम्हाला हाक मारली की हा संसाराचा सगळा खेळ टाकून जाणार आपण एक दिवस, माहिती आहे की नाही? तरी पण आम्ही माझं 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 म्हणतो, तरी पण माझं माझं म्हणतो. म्हणून जगाच्या मालकाचा उपकार म्हणा की तिने आम्हाला हे ज्ञान दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन. जिने तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. आम्हाला कशाला देह दिलाय? हा भजना करता दिलाय. पण आमचं झालंय उलट. आम्ही काय म्हणतो? देवे दिला देह भोजना गोमटा. आमचं आयुष्य नुसतं भोजनात चाललंय, पण भजन कधी म्हणलं नाही. असो, शेवट चरणावर जाऊया. गोपीचंद राजा गोपीचंद, पत्नीचं नाव मैनावती, मुलग्याचं नाव मुक्तचंद. गोपीचंद, मैनावती आणि मुक्तचंद. गोपीचंद राजा, त्या राजाला 1800 पत्नी आहेत, 1800 बायका. किती? 1800 बायका. पहावे पुराणी विचारोनी. मी माझ्या पद्धत सांगत नाही. पहावे पुराणी तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणी विचारोनी. गोपीचंद राजाला 1800 बायका आहेत. त्या 1800 बायकात इतकं मोठं वैभव, इतका मोठा राजा की रोज त्याला 300 बायका आंघोळ घालायच्या. किती? 300 बायका रोज त्याला आंघोळ घालायच्या. सायंत्रिक 18, बरोबर आठवड्याने त्यांची बारी यायची. आज 300 बायकांनी आंघोळ घातली की त्यांची परत बाई कवा यायची? 7व्या दिवशी त्यांची बारी यायची. 6 दिवस ह्या वाटून गायच्या. अशा 300 बायका रोज त्याला न्हाऊ घालायच्या, आंघोळ घालायच्या. असा मोठा राजवाडा. खाली चौकामध्ये चौक पाठ मांडावा, तिथे राजाला मध्ये बसवावं, ते बाजारला आंघोळ घालावी. पण हे आंघोळ घालत असताना एका दिवशी काय झालं? ती आई असणारी मैनावती वरच्या 3ऱ्या मजल्यावरून त्या आपल्या बाळाचं वैभव बघत्या. कुणाचं? गोपीचंदाचं. आईचे नाव काय? मैनावती. ती वरती उभारून आपल्या बाळाचं वैभव बघत्या. तिनं आनंद झाला की म्हणजे माझ्या बाळानं काय मिळवलं.
आज 300 बायका रोज त्याला आंघोळ घालतात. ते राजवैभव बघून त्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आलं. अश्रू आलं. एकीकडे आनंदाचं आलं आणि एकीकडे दुःखाचं अश्रू आलं. एकीकडं दुःखाचं पण अश्रू आलं. का दुःख आलं ऐका, की तिला वाटायचं की ह्या राजा गोपीचंदाच्या पितानं सुद्धा हेच केलंय. एवढं राजवैभव असताना सुद्धा कधी जर भगवंताचं मुखामध्ये नाव घेतलं नाही. आणि त्याचा प्रसाद म्हणून आता जे काही ह्याच्या वाटणीला उरलंय ती चौथाई सुद्धा त्याच्या वाटणीला उरली नाही. मग ते चौथाई ह्याच्या वाटणं आहे जे राजाचं किती असलं बघा. आत्ता जे वैभव आहे ते चौथाई ह्याच्या वाटणं आले ते राजाचं किती असलं बघा. ते कशामुळे गेलं, भगवंताचं मुखामध्ये नाम नसल्यामुळे गेलं. फक्त माझ्या राजदरबारच्या वैभवात गेलं. पण हे राजाच्या आईला त्यात दुःख वाटलं की म्हणजे माझ्या राजमुलग्याला सुद्धा हे सगळं सुख भोगालंय. पण जे बापानं केलंय तेच मुलगा पण करतोय. जे बापानं केलंय तेच मुलगा पण करतोय. म्हणून त्या मैनावती राणीच्या डोळ्यामध्ये टप 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 पाणी आलं. आणि ते तिसऱ्या मजल्यावरचं पाणी त्या राजाला आंघोळ घालणाऱ्या त्या गोपीचंदाच्या अंगावर थेंब पडले. शेवटी ते डोळ्यातलं पाणी अश्रू कसं असतात हो, गार असतात, कसं असतात, गरम असतात का नाही. तेवढ्यात त्या दोन चटका पडला. त्या गोपीचंदाने हिकडे बघितलं म्हणजे कोण गरम पाणी टाकलं, कोण टाकलं. सगळ्या बायका म्हणल्या मी नाही. सहज बघता परत सहज वर गेली तर आई वरून बघत्या पण त्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आई रडत्या म्हटल्यानंतर सगळ्यांना बाजू सारलं आणि राजा गोपीचंद धावत पळत आपल्या आईजवळ गेला. आईचं चरण धरलं. म्हणजे आई सांग तू का रडते, सांग तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का, सांग तू का रडते, सांग. राजा गोपीचंद आपल्या आईला विचारतो. त्यावेळी आई सांगाली, राजा बाबा गोपीचंदा, अरे बाळा तू म्हणले वैभव तुला सगळं मिळवलंस पण तुझ्या बापानं जे केलं तेच तू पण करतोस म्हणले. तुझ्या बापानं आज पण जे केलंय तेच तू करतोस. मग सांग म्हणले आई माझ्या बापानं आजपर्यंत काय केलंय. हेच केलंय म्हणले. ऐक तुझ्या बापानं तुला आता जे वैभव शिल्लक आहे ते तुझ्या बापाच्या 4 आणे शिल्लक आहे. म्हणजे 4 आणे ह्याच्यापेक्षा 4 पटीनं तुझ्या बाबाचं वैभव शिल्लक होतं. पण तिने आयुष्यभर कधी भगवंताचं नाव घेतलं नाही. आणि त्या नावाच्या गेलं भगवंताची कृपा नसल्यामुळं सगळं वैभव गेलं म्हणले. फक्त 4 आणे वैभव तुझ्या वाटणीला शिल्लक आहे म्हणले. तर बाळा म्हणले मला वाईट काय वाटतं की तुझं हा हे वैभव टिकायचं असतील तर तू मुखामध्ये काय कर, भगवंताचं नामस्मरण कर. हेच मला वाटतं म्हणले. हेच ना म्हणले आई, हेच ना म्हणले. हेच काय अवघड आहे म्हणले. आत्ता करतो म्हणले. तो काय केला, धावत पळत आपल्या देवामध्ये गेला, देवघरामध्ये गेला. ती आई असणारी मैनावती ती धार्मिक होती. ती ग्रंथ वाचायची, पोथी पूर्ण वाचायची. देवघरामध्ये गेलं. एका ग्रंथावर कापड होतं, भगवं कापड. आपण ग्रंथ गुंडाळून ठेवतो का नाही, कशामध्ये ठेवतो, कापडामध्ये. भगवं लाल कसं कापड ठेवतो. त्यातलं एक मोठं कापड काढलं, टाळटाळमध्ये फाडला, एक लंगोटी केला आणि एक डोक्याला बांधला. तो आईसमोर उभारला. आई सांग म्हणले मी आता काय करू, सांग. काय नाही म्हणले बाळा माझं फक्त एकच इच्छा आहे. तू आयुष्यभर म्हणले सगळं काय कमवलायस, सगळं राहिलं बघ, तू भोग भोगलायस. आता एकच कर, जे तुझ्या बापाने केलं नाही ते तू करून दाखव. भगवंतामध्ये मुखात नाव घे. हे म्हणले बस हेच कर म्हणले. गोपीचंद राजा आईचं दर्शन घेतला. एक लंगोटी काकाला बांधलाय, एक कापड खांद्यावरचा आहे, त्याची झोळी केली, झोळी काकामध्ये अडकला. म्हणले आई आतापासून माझ्या घरापासून चालू करतो म्हणले. खाली आपल्या बायकोच्या जी थोरली पत्नी आहे तिच्या समोर गेला आणि अलग म्हणून ठोकला. काय ठोकलं, भिक्षांदे बाई म्हणून अलग ठोकली. बायकोला कळणार, पत्नीला कळणार की राजा असं काय केलाय, राजा असं काय मागतोय. आईने काय सांगितलं की हा वैरा घेऊन आमच्या समोर उभारलाय, बैरा घेऊन आपल्या समोर उभारलाय. एवढा माझी राज दरबार असताना, एवढा राजाचा राजा असताना हा राजा म्हणजे आज असं उभारतोय बैरा घेऊन आमच्या समोर आणि आमच्याकडे अलग काय मागतोय. आणि काय म्हणून, माय भिक्षान दे. आपली पत्नी असणार आई बायकोला सुद्धा काय म्हणतो, माय भिक्षा दे. म्हणजे काय, असं काय परिवर्तन काय झालं. बायकांना कळणार. मुलग्याला बोलवून घेतलं, कुणाला, मुक्तचंदाला. सांगितलं बाळा रे तर इकडे म्हणले. बाबा असं कर. प्रधानला बोलवून घेतलं, आपल्या सगळ्या सेनेला बोलवून घेतलं, सगळ्या सेनापतींना. सगळ्यांना समोर सांगितलं बघा म्हणले आजपासून मी ह्या राजाचा त्याग करतोय. आजपासून मी ह्या माझ्या राजाचा त्याग करतोय. इथून सगळीच प्रजा जी असेल तो राजा म्हणून माझा मुलगा गोपीचंद मुक्तचंद तो आजपासून राजगादीवर बसल. मी म्हणले काय करणार, आजपासून संसाराचा त्याग केलाय. म्हणजे वनामध्ये जाऊन मी भगवंताचं नामस्मरण करणार. तेव्हा मुलगा असणारा मुक्तचंद डस डस रडू लागला. बाबा म्हणजे मला राज तुम्ही माझ्या स्वाधीन करताय, मला माहित नाही राज चालवायचं कसं, माहित नाही मला, मी काय करू. तेव्हा एकच सांगितलं, बाळा तू एकच कर की तुझी जी जनता आहे, तुझा तो दरबार आहे, तू कधीही मोकळ्या हाताने जाऊ दे नको. कधीही कुणाला मोकळ्या हातानं तुझ्या जनतेमध्ये, तुझ्या दरबारामध्ये कोणी मोकळा आला तर त्याला मोकळा लावून देऊ नकोस. जे आतापर्यंत मी केलंय
तेच तू कर, बस दुसरं काही करू नको. त्या मुलग्याला सांगितलं, बायकोला सांगितलं, आईचा नमस्कार घेतला. तो राजा राज दरबार सोडून, राजा सोडून निघून गेला. कुठं? वनामध्ये. जात असताना समोरने एक वाटसरू आहे, चालत चालत ह्या नगरीकडे आलाय. कुठल्या? जी नगरी सोडली ना म्हणली ह्या राजानं, गोपीचंदानं, त्या नगरीकडे तो येतोय. दोघांची एका मध्यवातीत भेट झाली. झाडाखाली सावला दोघं बोलत बसले. बोलता बोलता सहज ह्या राजाने त्या वाटसरूला विचारावं, म्हणजे तुम्ही कुठं निघालाय, तुम्ही कुठं निघालाय? तेव्हा त्या वाटसरून सांगावं, काही नाही म्हणले, समोरच्या राज्यामध्ये जे राजा आहे ना म्हणले, राजा, तो माझा राजा आहे म्हणले, माझ्या राजाचा राजा आहे. म्हणजे कसं काय राजा म्हणले? काय नाही म्हणले, तो वर्षाला मी 6 महिन्यात एकदा त्या राजाकडे जातो, तो मला इतकं देतो की दिल्याला मला 6 महिने संपत नाही. मग वर्षातून 2दा जातो, त्या राजाने दिल्याला 6 महिने संपत नाही. त्या दानशूर राजाकडे मी चाललोय म्हणले, आज काहीतरी दिल म्हणून. राजाने आपली ओळख सांगितली नाही. म्हणजे अबघ असं कर, तू ज्या राजाकडे चाललायस ना म्हणले, तोच राजा आज भिकारी झालाय, तोच राजा आज भिकारी झालाय. भिकारी म्हणल्याबरोबर त्या वाटसरूला राग आला, आणि त्याला आदर आहे राजाविषयी, आदर आहे. कारण तो राजा काय करत होता? प्रजा चालवत होता. 6 महिने जे एकेकाला दिला संपत नव्हतं, म्हणून ती राज दरबार त्यांचा आदर करायचा. तो वाटसरू तेच करायलाय. राजाला बोलल्यापुरता म्हणला, महाराज तुम्ही आता बोलल्यापुरतं बोलला म्हणला, तुम्ही आता बोलल्यापुरतं बोलला. परत म्हणले माझ्या राजाविषयी काय बोलशीला तर म्हणले खबरदार म्हणलं. तेवढं बोल ऐकल्या पटला. राजा समाधान वाटलं, अंतकरण भरून आणलं. म्हणले कुठलं कुठं तरी माझी जान लोकांना हाय म्हणले. तेव्हा त्याने आपलं रूप सांगितलं. म्हणले बघ, तू ज्या राजाकडे निघास ना म्हणले, तो राजा गोपीचंद मीच आहे म्हणाले, मीच आहे. राजा तुम्ही? हा म्हणून त्या वाटून त्या चरण धरलं, पाय पडला. म्हणजे असं काय का केलं? असं काही नाही म्हणले, तुझं जे काम आहे तू जा, तुला जे मिळायचं ते मिळणार. मला मुलगा गादीवरती आहे, पण मी एक सांगितलंय, आजपासून मी काय केलंय? संन्यास घेतलाय, राजाचा त्याग केलाय, आणि वनामध्ये जाऊन काय करणार आहे? फक्त आणि फक्त भगवंताचं मुखामध्ये नाव घेणार आहे. राजाला पटना, त्या वाटसूला पटना. त्या वाटसूने काय करावं आता? म्हणले राजा तुम्ही तिथं नाही, मी जाऊन काय करू म्हणले, मी पण तुमच्या सोबत येणार, तुमच्या सोबत येणार. तो राजाने दया करून सांगितले, म्हणजे तू आता माझ्यासोबत यायचं नाही, कारण तू आता माझ्यासोबत आलास तर तुझी पाठीमा बायका पोरं उपाशी मरतील. तू काय करावं? माझ्यासोबत यायचं नाही, तू तुझ्या मार्गाने निघून जा, मी माझ्या मार्गाने जातो. असं होता 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 6 महिने गेले, आणि त्या गोपीचंद राजाचा इतका प्रगट प्रताप पडला की तिने जे बोलावं ते खरं व्हावं. कशाच्या जीवावर? फक्त आणि फक्त नामाच्या जीवावर, फक्त आणि फक्त नामाच्या जीवावर. आणि इतका अधिकार झाला. एका ठिकाणी समाधीस्थ बसता असताना समोर भगवंत साक्षात्कार आले, समोर भगवंत उभारले, कृष्ण परमात्मा. आणि तिने विचारावं, म्हणले बघा तुम्ही राजाचा त्याग केलाय, माझी आराधना केल्या, माझी 6 महिने उपासना केलाय. म्हणजे तुम्हाला असं करतो, तुम्हाला ह्या देहामध्ये तुम्हाला हे जे मिळालं नाही, तुम्हाला वाटते ना म्हणले की मी राज दरबार केला, मी भगवंताचं नामस्मरण घेतलं नाही, असं करतो, तुम्हाला हा गर्भवासाचा जन्म नवीन घालूया, तुम्हाला परत गर्भवासाला घालतो, आणि तुम्ही काय करा, परत पुनर्जन्म घ्या, आणि पहिल्यापासून माझं नामस्मरण करा. तेव्हा त्या राजानं मागावं, तुखा म्हणे गर्भवासी सुखे घालाव्या आमासी. तर राजानं म्हणावं, गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आभासी, सुखे घालावे आभासी, गुण गाई नावडी, गुण गाई नावडी. सुखे घाला ते आमासी, सुखे गाई नावडी, गुण गाई नावडी.
सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी जोडी सर्व जोडी जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गाई नावडी गुण गाई नावडी जे तुकोबरायाने मागितलं तेच त्या राजा गोपीचंदाने मागितलं. देवा तुम्ही मला गर्भवासला घालताना म्हणजे अवश्य घाला, पण पुढच्या जन्मही सुद्धा मला तुमचं तर गुणगान गायला मिळत असेल तर अवश्य मला म्हणले मला गर्भवासाला घाला. हे ज्या राजा गोपीचंदाने मागावं तुकोबाने पण तेच मागितलं, सर्व संतांनी तेच मागितलं की शेवटपर्यंत मला काही नको, फक्त ह्याची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाई न आवडी, हेच माझी सर्व गोडी, नलगे मुक्ती अन संपदा, संत संग देई सदा, तुखा मने गर्भवासी, सुखे घालावे आवासी. ह्या अभंगावरती जेवढं मला काही बोलता येईल, माझा देव माझा गुरु संत बळमामा त्यांच्याकडून जे काय माझ्याकडे वधवून घ्यायचं मामाने वधवून घेतलं. जे काही चांगलं असेल की माझ्या गुरु मामांचं समजा, जे काही माझ्या तोंडातून अपशब्द गेले असतील, वाईट गेलं असेल ते माझा दोष समजा, माझं मला परत करा. तुमचं लेकरू आहे, तुम्ही सगळ्यांना आशीर्वाद द्या की मामांच्या कृपेनं आज ना उद्या कधी ना कधीतरी माझ्यात ती सुधारणा व्हावी आणि मी तुमच्यासमोर चांगलं बोलावं. केलेला अट्टहास नामा म्हणे केशी राजा, खेळा नियम चालवी माझा. सहज मनामध्ये आलं की अधिक मास आहे, काहीतरी नामस्मरण घडावं आणि जेणेकरून त्या नामस्मरणाचा सगळ्यांना फायदा व्हावा म्हणून एक मनामध्ये खंत होती. ती भगवंताला मामाला बोलून गेलो. बोलता बोलता सहज मनामध्ये आलं, आता मला सगळे करायचं आहे, मला पैसा पाहिजे, पैशाशिवाय काय होणार नाही. सहज आठवलं, म्हणले आपले वायंगणे अण्णा त्यांच्या मुलगाचं नाव आठवलं. म्हणले तो काय करतो की आपल्या भागामध्ये जे काय स्पोर्टचे कार्यक्रम असतील, क्रिकेट असो फुटबॉल असो काही ना काही असो, तिथे ती लाखांची देणगी वाटतात ती लोक आहेत. सहज मनामध्ये आलं, म्हणले पुण्यकांच्या मुलगाला सुजानांना विचारून बघूया. म्हणले आपण सप्ताह घेतोय. सुजानांना फोन केला, म्हणले महाराज बोला, म्हणले काय पाहिजे. काय नाही म्हणले अण्णा मी आमच्या भागामध्ये म्हणजे अधिक मास सप्ताह घेतोय आम्ही, तुमच्याकडनं काहीतरी सकाळ झालं तर म्हणले मी सप्ताह उभा करू शकेन. बोला म्हणले काय नाही, काय पाहिजे. काही नाही म्हणले, सप्त्यामध्ये आमच्या भागातलेच प्रवचन कीर्तनकार आहेत, त्यांची जी काय बिदागी आपण देऊ ती बिदागी तुमच्याकडनं पाहिजे. बस काय म्हणले, आणि काय पाहिजे. बस ते तिने देत गेलं. आपल्या भागातले पवन कोळेकर त्यांना आपण सहज असाच फोन केलो. म्हणले पवनदा आपल्या भागात सप्ताह होतोय, सप्ताहामध्ये आपण ज्याप्रमाणे जानेवारीमध्ये मोठा सप्ताह घेतो तेवढा मोठा काय होणार नाही, पण जो छोटा सप्ताह होईल त्या छोट्यामध्ये जे काय कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी जे येतील बाहेरगावची त्यांच्याकरता आपण प्रसाद एक टाइम ठेवणार आहे. त्याच्याकरता काय करा, थोडंफार जेवण अन्नदान तुम्ही अन्नदान केलं पाहिजे. तर ते म्हणले बोला मास काय पाहिजे. तिने पण जी रक्कम बनली त्यांच्या आधारे ह्या 7 दिवस आपण प्रसाद खाल्ला. राहिलं किरकोळ 2 कामं. सर बोलता बोलता उमाजी भंडाऱ्यांनी बोललो, आपले सिद्धू नायक त्यांना पण बोललो, त्यांनी पण मदत मी सहकार्य फुलाबाकी देऊन सहकार्य केलं आणि हा सगळा सोहळा उभा राहिला. त्या सर्वांचं आपण इथं मनापासून आभार मानूया की त्यांनी हे दिलं म्हणून हे तुम्हाला आज हे भोगायला मिळालं. पण त्या सगळ्यांचं ऋणी आहे. त्या सगळ्यांना उद्या आपण महाप्रसादाकरता बोलवून घ्यायचंच आहे, सगळ्यांना सत्कार सगळ्यांच्या समोर करायचाच आहे. पण त्याचं का सांगतो आवर्जून की त्या लोकांनी आज हे दिलं म्हणून हे उभा राहिलं
तुम्हा आम्हाला हा लाभ मिळाला. म्हणून त्या सगळ्यांच्या चरणावरती मस्तक ठेवून, तुम्हा सगळ्या मायबाप संतांच्या चरणावर डोकं ठेवून, माझ्या मातापित्याच्या चरणावर डोकं ठेवून, कारण त्या वडिलांची त्या मायबापांची पुण्य आहे म्हणून कुठंतरी ह्या दगडाला पाजर फोडायचं काम या मामाने केलंय. आणि तुम्हासमोर मी 4 शब्द बोलायचा प्रयत्न करतो. आज गणेश महाराजसारखे माणसं आमच्या साथीला उभा राहावे, आमची भाग्यता नाही. शिवाजी पाटील महाराज या आपल्या भागातले चांगले चांगले वक्ते, चांगले चांगले कलाकार आहेत, जुन्यापासून जुने जाणते वारकरी आहेत. एक सगळ्यांना लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही जे म्हणतो ना हा वारकरी पंथ चालू आहे, तो चालू आहे, हे तुमच्या आमच्यामुळं नाही बरं काय. जुन्या लोकांनी कुठंतरी काहीतरी मांडून ठेवलंय. आज तुम्ही आम्ही पोळीपासून करून सप्त करतो, पण ज्या लोकांना भाजी भाकरी खडा भाकरी त्याला खाय मिळालं नाही, त्या लोकांनी सप्त उभे केले, त्या 50-50 वर्ष सप्त चालू आहेत. त्या लोकांची परंपरा चालू आहे कुठंतरी, म्हणून ती परंपरा आपण पुढं अखंडित चालू करतो. शीच त्या मागील लोकांची, मागील वारकऱ्यांची, मागील संतांची पुण्याई, मामांची पुण्याई, बरोबाची पुण्याई, आणि त्या जोरावर आपण हा सप्ताह उभा केला, तो पार पडला. तुम्हा सगळ्यांच्या पुन्हा एकदा मस्तकी चरण ठेवून मी झालेली सेवा मामांच्या अर्पण करतो आणि मी इथं पूर्ण विराम घेतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 ओ तुकाराम 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 एक बोलायचं राहून गेलो. आपले विनेकरी दत्ता महाराज, विलास पाटील महाराज, आमचे गुरुजी निंगाब महाराज, पांडुमा या सगळ्यांची साथ या सप्त्यामध्ये लागली म्हणून हा सोहळा उभा राहावा. हा खेळ नव्हे एकल्याचा, हा खेळ नव्हे त्याचा. तुम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं. शिंदू महाराज सगळ्यांचे नाव घेऊन सांगण्यापेक्षा ज्या लोकांनी ह्या मंदिरामध्ये सेवा दिली, ज्या लोकांनी इथं सहकार्य केलं, ती मामांची सेवा एक ना एक दिवस मामा तुम्हाला फळ नक्कीच देणार. कारण इथं मामांच्या जागेवरती केलेली सेवा वाया जाणार तुमदार महाराज जाणार नाही. हिनं पण सेवा मोठी आहे. कारण काल सांगितले सौरभ महाराजने आमच्या की असा तोबदार पाठीमागा असला की पुढे आम्ही हलायचं कामच नाही. कशाला हलतोय, कशाला हलतोय. तेव्हा सगळ्यांच्या चरणी सगळ्यांनी केला म्हणून हा खेळ झाला. म्हणून झालेली सेवा मामांच्या चरणी अर्पण करूया. शेवट चाल घेणार काय सांगूया, भैरव घेऊन समाप्त करूया. बैरी घ्यायची घ्या की, कारण शेवट पण भैरव घेतलीच नाही. भैरव घ्या एक समाप्त. चाल झालं मग बोला. हा शेवटची भैरवी घ्या. हेची दान दे तुका म्हणे गर्भवासी, 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 सुखे घालावी आभासी, सुखे घालावी आभासी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, सुखे घालावे आभासी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी,
माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी जोडी हेची माझी सर्व जोडी सर्व जोडी जोडी आ आ आ हेची माझी सर्व जोडी जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन विठ्ठल जय जय विठ्ठल जय